हरे जय राम हरे हरे जय राम 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 हरि बोल
हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम राम कृष्ण हरे जय राम जय जय राम जय जय पहाती गवळणी तवते पालते दुधाने मनते नंदाचे या गोरे मनते नंदाचे या गोरे हरी गौरी तवते पालती दुधारी मनती नंदाची या गोरे मनती नंदाची या गोरे पहाती गवळणी तवते पालते दुधाने मनते नंदाचे या गोरे मनते नंदाचे या गोरे पालती गौरी तवते पालती दुधारी मनती नंदाची या गोरे मनती नंदाची या गोरे मनती नंदाचे या गोरे आज चोरी गेले खडे मनती नंदाचे या गोरे मनती नंदाचे या गोरे मनती नंदाची या गोरे आज चोरी गेले खडे मनती नंदाची या गोरे मनती नंदाची या गोरे आपया विज्ञानासे नव्हे दुसरी आयसे मनती नंदाचे या गोरे हरे मनती नंदाचे या गोरे कया नाही दुसरी आहे मनते नंदाचे या गोरे मनते नंदाचे या गोरे मनती नंदाचे या गोरे आज चोरी गेले खडे मनती नंदाचे या गोरे हे मनते नंदाचे या गोरे आज चोरी गेले खडे मनते नंदाचे या गोरे मनते नंदाचे या गोरे सबे रुपया मेला देने आगो नाडेला मनते नंदाचे या गोरे मनते नंदाचे या गोरे हरि मनती नंदाचे या गोरे मनते नंदाचे या गोरे आज चोरी गेले खडे मनते नंदाचे या गोरे मनते नंदाचे या गोरे विठोबार घुमाई विठोबार विठोबार घुमाई विठोबार तुम्हारे विठोबार घुमाई विठोबार तुम्हारे विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार विठोबा
पाहते गवळणी पाहते गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी पाहते गवळणी पाहते गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी नवते पालते दुधानी नवते पालते दुधानी मनने नंदाची या पोरे मनने नंदाची या पोरे तवती पालती दुधानी तवती पालती दुधानी मनती नंदाची या पोरे मनती नंदाची या पोरे पाहते गवळणी पाहते गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी तवते पालते दुधानी तवते पालते दुधानी तवते पालते दुधानी मनने नंदाची या पोरे मनने नंदाची या पोरे तवती पालती हरि बोल वा तवती पालती दुधानी 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 तवती पालती दुधानी तवती पालती दुधानी मनती नंदाची या पोरे मनती नंदाची या पोरे आज तोरी गेली करे मंदी नंदाची या पोरे आज तोरी गेली करे आज तोरी गेली करे आ
म्हणते नंदानिया पो आजी चोरी केली करे म्हणते नंदाची पोरे आजी चोरी आ आजी चोरी केली करे आजी चोरी केली खरे म्हणते नंदानिया परती नंदाची ठाला विठ्ठला 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 हा ठाला विठ्ठला हा विठ्ठला विठ्ठला ठाला विठ्ठला भगवान महाराज पहाते गवळणी तवते पालते दुधानी पहाते गवळणी तवते पालते दुधानी म्हणते नंदाचे या पोळे आजे चोरी केले खरे तया विन नासे नव्हे दुसरिया ऐसे म्हणते नंदाचे या पोरे आजे चोरी केली खरे सवे तुका मेला तिने अगुणा अनिला म्हणते नंदाचे या पोरे आजे चोरी केली खरे विठ्ठला 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 महाराज
विकलांग महाराज की जय. बाबाने की जय. रामदास बाबाने की जय. विठ्ठल 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 हर हर. समाचरण सरोजं संसरणीलांगोधावं जगनने तपाने मण्डनं मण्डना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथा ब्रह्मकुण्डलिकाय दत्तं मागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं ब्रह्मलिङ्गं गजित्वानुरङ्गं पांडुरंग करू प्रत मन माना. 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 पांडुरंग करू प्रत पांडुरंग करू प्रत मन माना. पांडुरंग करू प्रत मन माना. पांडुरंगा मन माना. तू तरी चरण संततीया. संततीया. चरण संततीया. तुझरे चरण संततीया. तथा कृपा दान कटे कवितारो. तथा कृपा दान कटे कवितारो. तनकते कवितारो. तथा कृपा तनकते कवितारो. तथा कृपा तनकते कवितारो. तथा कृपा तनकते कवितारो. तथा कृपा तनकते कवितारो. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास हरि ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमृते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया नमिता महापुण्यरासे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे. ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. कायमाशी वाणी मानेर संतासी रंजवो चित्तासी आपुलिया दयांची गिरिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदन श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार वनिता. मस्तक माझा पायावरे वार करे संतांचा. या वार करे संतांचा. वार करे संतांचा. मस्तक माझा पायावरे वार करे संतांचा. या वार करे संतांचा. वार करे संतांचा. मस्तक माझा पायावरी या वार करी संतांचा. या वार करी संतांचा. या वार करी संतांचा. मस्तक माझा पायावरी या वार करी
करे संतांच्या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळ करी वाढले अंतरी प्रेम सुख पाहती गवळणी तवती पालती दुधानी मनते नंदाचे आपुळे अजी चोरी केले खरे प्रस्तुत प्रप्त प्रसंग शिवे करता दाखवलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्गुरु संत सम्राट तुकाराम महाराजांचा चार चरणाचा काल्याच्या प्रसंगाचं वर्णन करणारा अभंग विठाला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार म्हणजे असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र पिंपळगाव निपाणी तालुका निफाड जिल्हा नाशिक या पवित्र भूमीमध्ये स्वानंद सोनवाचे सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा परमपूज्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय प्रकाश काका गायकवाड या थोर महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा अडीच दिवशी वारकरी वैष्णव मेळावा या मेळाव्याचं हे 13वे वर्ष आहे दुग्ध शर्करा योग असा आहे की या वर्षी मारुतीरायांच्या मंदिराच्या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अर्थात जीर्णोद्धार आपण या मंदिराचा केलेला आहे आणि पिंपळगाव निपाणी या परिक्षेत्रामध्ये टाकाळकळ मर्यामध्ये हा चालत असलेला नामयज्ञ सप्ताह या वैष्णव मेळाव्याचा सांगतेचा दिवस आहे काल्याचा प्रसंग आहे अतिशय पवित्र वातावरणामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांच्या पवित्र दरबारावरती आपण या ठिकाणी उपस्थित असताना ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे मी माझा आपल्या सर्वांच्या परमेश्वरी ज्यांना श्रीपाद कन्या संप्रदायामध्ये म्हटलं जातं की लहानपणापासून ज्यांनी बाबांच्या जीवनामध्ये एकमेव ध्येय घेऊन कार्य केलं गोटीवरून बाबा निघाले की 1980, 87, 88 चा काळ असेल कृषी विद्यापीठ राहुरी या परिक्षेत्रामध्ये 5-6 मंडळींना हा परमार्थ हा संप्रदायाचा वारसा जगवला सांभाळला आणि सांभाळण्याचं काम केलं अनुकूल प्रतिकूल परिस्थिती त्यांच्याही जीवनामध्ये आल्या त्याही काळामध्ये मी ज्यावेळेस मेळाव्याला यायचो अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी वारकरी वैष्णव मेळाव्याचं आयोजन केलं जायचं आणि तो राज्यस्तरीय मेळावा असायचा राहुरीचा मेळावा म्हटलं की तो राज्यस्तरीय म्हणजे अख्ख्या राज्यातून लोक मंडळी साधक मंडळी तिथे यायची आणि सगळी मंडळी येत असताना आता जसं पुरुष विभाग आहे महिला विभाग आहे गुगे बाबा असंच होतं त्या काळात पण आता त्या काळामध्ये असं होतं असं एक पडद्याचा कप्पा केलेला होता आणि त्या कप्प्यामध्ये मंडपाच्या चारी बाजूला म्हणजे एका बाजूला गेट असायचा बुलढाणा जिल्हा नगर जिल्हा ठाणे जिल्हा पुणे जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा यवतमाळ नंदुरबार सर्व जिल्ह्याचे नाव मग आलेले साधक त्याच्यामध्ये बॅगा टाकायच्या जाताना पण आपल्या बॅगा शोधून घ्यायच्या एवढं सूत्रबद्ध नियोजन असायचं अलीकडच्या काळामध्ये मेळावे वाढले महाराज पण नियोजन वाढलं क्वांटिटी वाढली तर काही क्वालिटी बिघडत असते म्हणून क्वांटिटी कमी असली बरोबर क्वांटिटी वाढायला पाहिजे का क्वांटिटी वाढली पण पाहिजे पण ती क्वालिटी न बिघडता वाढली पाहिजे क्वालिटी वाढली आता मळ्याला सफाई श्रीगोंदा तालुक्यात गेलं तर वस्ती वस्तीला वैष्णव मेळावा पत्रिकेत नाव 5 येते कीर्तनाला 50 म्हणजे काय होतं की आपलं तेवढं श्रद्धा राहिली तो राज्यस्तरीय वैष्णव मेळावा आणि श्रद्धा होती अतिशय फार मोठा मेळावा व्हायचा तर जे मंडळी त्याला साक्षीदार आहेत त्याला ते माहिती अशा प्रकारचा हा सुंदर मेळावा होत असताना पुढचा काळ बराचसा घडत गेला वाढत गेला साधक वाढत गेले पुन्हा आळंदीला मंदिर झालं अनेक मेळावे व्हायला लागले आपलं गोटीचं संस्थान पुढे वाढत गेलं वडेश्वर उपला वेळेद्वारे त्याचा विरोध केला लग्नामध्ये अशा पद्धतीने मग हे कार्य वाढत चालत असताना अनेक मेळावे झाले त्यातला हा एक मेळावा आहे आपल्या या टाकाळकळ मेळाव्यामध्ये आपल्या अनंतभाऊ असतात सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या पूर्ण कृपा आशीर्वादाने 13व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना हे 13व्या वर्षाची सांगतेची सेवा विठाला विठाला
आजच्या कीर्तनाला सगळी मंडळी माझी गुरुबंधू मंडळी उभी आहेत. आमच्या श्रीपाद कन्या आपल्या संप्रदायातल्या गावी कोकिळा आमच्या बडगावच्या असणाऱ्या ज्या धनश्रीताई या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या ठिकाणी तुकाराम बाबा भोगे आज या ठिकाणी योग आज माझ्या समोर आहे. त्यांना वंदन करतो. सर्व टाळकरी वृंद आहे. अनंत बाबा आहेत, गणेश बाबा आहेत, शहाजी महाराज आहेत, दिलीप महाराज ज्यांनी सुंदर चाल पहिली गायली. तुमच्या साधनेला वंदन आहे. मृदंगाचा गोड मृदंगाचा हात आहे. तुमच्या साधनेला वंदन आहे. गुरुजींना वंदन आहे. वारकरी शिक्षण संस्थेतले कालक्रमण करणारी पाठीमागे विद्यार्थी वृंद आहे महाराज, त्यांना वंदन करतो. बाबांना वंदन करतो. समोर बसलेल्या सर्व मंडळीला वंदन करतो. ना भांगाकडे येतो. विठाला मंडळी कबरदार भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय, श्रीपाद भगवान की जय, महाराज आजचा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. पाहते गौडन तवते पालते दुधानी मनते नंदाचे या पुढे आजे चोरी केले खरे. द्वापार युगामध्ये एक गवळणीच्या अंतःकरणातली स्थिती आजच्या अभंगामध्ये वर्णन करून सांगितलं. पाहती गवळ आणि पाहणारी असा आंधळी असा पाहणारी सगळे पाहणारे पण काय पाहतात तो भाग वेगळा. ही पाहणारी पाहायला गेली तर गवती पालती दुधानी मडक गाडग रांजण असतं ना तसंच एक छोटस रानासारखा त्याला दुधानी ती पालथी आणि मग तिच्या लक्षात आलं म्हणती नंदाची या पोरे. हे दुधानी पालथी याच्या अर्थ याच्यातला माल गेला. पालत घातला का काम असतं, गोताना असलं का कामाचं असतं. आपल्या गोटी संस्थांच्या ठिकाणी मधुभाऊ आहे, भेट झाली, त्यांचं दर्शन झालं. पालत म्हणजे रिकाम मोकळं झालं, फेकून नाही जायचं बरं का ते कामाचं. भगवान बाबा पालतन होताना सिद्ध का सांगितलं असं महत्वाचा जरा विचार आहे. तवती पालती दुधानी आता त्याच्यात काहीच राहिलेलं नाही. मोकळी झाली म्हणजे कामाचे नाही असंही नाही. पण आता कसं आहे, थंडीचे दिवस लागले म्हणून गार पाणी मडक्यात नको म्हणून मडकं पालत घालून ठेवलं उन्हाळ्यापर्यंत येऊ. पालथी दुधानी मनती नंदाची या पुढे. अगं गवळणीच्या लक्षामध्ये की ही नंदाच्या पोरानं चोरी केलेली. आजी चोरी केली. कशाची चोरी केली माहिती आहे तुम्हाला? अंतःकरणाची चोरी केली. आणि अंतःकरणाची चोरी करणारा दुसरा तिसरा चोरी नाही. चित्त चोरी दुसरं नंदाच्या ऐक तया बिन नासी नवे दुसरी आईसी. त्याच्याशिवाय चोरणारा दुसरा कोणीच नाही. आणि म्हणून सवे तुका मेला तिने आपुना आणला. आता ही शिवी नाही बरं का खरं पाहायला गेलं. सवे तुका मेला हे त्याच्यामुळे घडलं का? ऐका तुकाराम महाराज 5 अवतारामध्ये देवांच्या बरोबर आहे. पहिला अवतार कृतयुगामध्ये भक्त प्रल्हाद आहे. त्रेतायुगामध्ये अंगद जी आहे. द्वापार युगामध्ये उद्धव जी आहे. 12व्या शतकामध्ये नामदेव महाराज आहे. आणि 16व्या शतकामध्ये जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. म्हणून वाक्य आम्ही नाही आधी मधीची आम्ही देवाचे आपण. 5 अवतारामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सगळे कोणामुळे घडलं? सवे तुका मेला. नाहीतर द्वापार युगाचा तुकोबराचा काही संबंध येत नाही. पण येतोय संबंध येत नाही असं नाही, येतोय. आणि त्याने हा गुन्हा आणला. त्याच्यामुळे हे एवढं घडलं असं त्या गवळणीचं म्हणणं आहे. विठाला आज काल्याचा प्रसंग आहे. वारकरी संप्रदायामध्ये काला सांगायला गेलं तर 3 पद्धतीने काला सांगितला जातो. 1 हरिनामाचा खिचडी काला, नंबर 2 दही आणि दहीचा काला, नंबर 3 जीव आणि शिवाचा काला. 3 प्रकारचा काला आहे. ऐका, दही आणि दहीचा काला जर सेवन केला तर स्थूल देहाची पुष्टी होते. हरिनामाचा खिचडी काला सेवन केला सूक्ष्म देहाची पुष्टी होते. आणि जीव ब्रह्म ऐक्याचा काला सेवन जर केला तर महाराज कारण देहाची पुष्टी होते. सूक्ष्म देहामध्ये हरिनामाचा खिचडी काला सेवन केला जातो. अर्थात तो अंतःकरणामध्ये, अंतःकरण म्हणजे सूक्ष्म देह.
तीन प्रकारचा काला. हा काला सेवन करण्याच्या तीन पद्धती. आपण जो सरळ सरळ पाहतो ना, हा काला दहीचा आणि लाहीचा काला, यानं स्थूल देहाची वृद्धी होऊ शकते पण सूक्ष्म देहाची नाही होणार, कारण देहाची नाही होणार. हा स्थूल देहाचं वजन वाढवणं हा काला जर खाल्ला तर. पण म्हणून या शरीराकरता स्थूल देहाकरता हे काला ठीक आहे, हा प्रतिकात्मक काला आहे. पण अंतःकरणामध्ये जो सेवन करायचा तो हरिनामाचा खिचडी काला, तो नामचिंतनाचा काला आहे. तीन प्रकारचा काला. वारकरी संप्रदायामध्ये असं म्हटलं जातं, काला करणं म्हणजे दोन गोष्टींचं एकत्रीकरण करणं. बरोबर आहे महाराज? दोन गोष्टींचं एकत्रीकरण करणं. पण ज्या दोन गोष्टींचं एकत्रीकरण करायचं त्या गोष्टी सारख्या आहेत त्या विषय माहिती. काला करण्याकरता दोन गोष्टी सारख्या आहेत त्या विषय माहिती. सारख्या सारख्या गोष्टीमध्ये काला होत नाही, समपदार्थामध्ये काला होत नाही. विषम पदार्थ एकत्र द्यावा लागतात तेव्हा काला होतो. संत वाङ्मयामध्ये असं सांगितलं गेलं, घन पदार्थ आणि द्रव पदार्थ एकत्रित आला की काला होतो. घन पदार्थ आहे भाकरी आणि द्रव पदार्थ आहे दूध. घन पदार्थ आहे जीव आणि द्रव पदार्थ आहे परमात्म्याचं नाम. चला, एक पातळ आहे, एक जड आहे, आणि जड आणि पातळ एकत्र आलं तिसरा पदार्थ तयार होतो, त्याचं नाव. पण आता एक घन आहे आणि एक द्रव आहे. भाकरी कशी? भाकरी जड आहे. दूध कसं आहे? पातळ आहे. नुसतं भाकरीचा जर काला आपण करायला गेलो तर भाकरी संबंधी काला नाही व्हायचा. दुधाचा जर काला गेला तर भेसळ होईल. मग काला करत असताना ह्या दोन विषम गोष्टी एकत्रित झाल्या की तिसरा पदार्थ तयार होतो, त्याचं नाव काला. पण मला तुम्हाला घेऊन जायचं जीव शिवाचा काला. जीवाचं वर्णन करत असताना आणि परमात्म्याचं वर्णन करत असताना, परमात्म्याच्या नामाचं वर्णन करत असताना जीवाला जड म्हटलं गेलंय आणि भगवंताचं नाम महाराज पाण्यापेक्षा पातळ म्हटलं गेलंय. एक जड आहे आणि एक पातळ आहे. चंद्रावणी शिसळ, कसं आहे भगवंताचं नाम? पाण्यावणी पातळ. ऐका, भगवंताचं नाम पाण्यापेक्षाही पातळ आहे. आणि जीव कसा आहे? उद्धराया जड जीवा, उद्धराया जड जीवा, जड जीवा, उद्धराया जड जीवा, जड जीवा, उद्धराया जड जीवा. अवतार तुमा धराया कार, अवतार तुमा धराया कार, अवतार तुमा धराया कार, अवतार तुमा धराया कार. उतराया जड जीवा, जड जीवा, उतराया जड जीवा, जड जीवा, उतराया जड जीवा, उद्धराया जड जीवा. जीवन जड आहे आणि परमात्म्याचं नाम पातळ आहे. आणि दोघांचं एकत्रीकरण म्हणजे काला आहे. पण आता प्रसंग असा निर्माण होतो, शंका अशी निर्माण होते, जीवाचा आणि शिवाचा बनकर महाराज काला करायचा. गीता सांगते हे दोन नाही, काला करायला निघाले. हे का दोन आहेत? धनश्रीताई, जीवानी शिव एक का दोन? जात नावाचं प्रकरण आहे भजनी मालिकेमध्ये. जनाबाईनं सांगितलं, सुंदर माझे जाती गे, ऐका नाही, फिरते बहुतेके. जात नावाच्या प्रकरणामध्ये चिंतन असं आलं, जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे, लावणी पाची मोठे तू येरे बा विठ्ठला. जीव शिव हे दोन खुंटे, या दोघांचा जर काला करायचं म्हटलं हे दोन असावे लागतात. पण गीता सांगते महाराज, ममे वंशे जीव लोके जीवभूत सनातना मनसष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. अर्जुना, जीव आणि शिव हे दोन नसून एकच आहे. एकाचा काला कसा करायचा? कालाच करायचा नाही, फक्त भ्रम घालवायचा आहे. विठ्ठला या जीवशिवाचा काला करायला आम्ही निघालो. या जीवशिवाचा काला करायचा, जीव ब्रह्माचा काला झाला पाहिजे, जीव शिवाचा काला झाला पाहिजे. हे वेगळं असायला पाहिजे तेव्हा काला करता येतो ना, हे वेगळं नाहीच ना. मग काय वेगळं झालं? हे अविद्येमुळे, कल्पनेमुळे ते वेगळं झालं. नाही जीव हा जीव नाही, जीव हा परमात्माच आहे. हे दोन झाले म्हणून यांना एकत्र करावं लागलं. अर्थात काला म्हणजे फक्त भ्रम काला नाही, हा प्रतिमात्मक काला आहे महाराज. या काल्याचा प्रसाद वर्णन करताना या काल्यामध्ये महाराज या पदार्थामध्ये तीन पद्धतीने बदल झालेला आहे. मडक्याचा बदल, माती भाजली म्हणून मडकं झालंय. ऐका, तांदूळ भाजला म्हणून लाही झाली, आणि दूध तापलं म्हणून दही झालं. या तिघांनाही तापावाच लागला.
आपण तापतोय का कधी? आपण चांगलं तापतो महाराज. आपल्याला आलाय का कधी ताप? आपल्याला बऱ्याच वेळा आला, पण थंडी ताप आला असेल, सणी ताप आला असेल, मनस्ताप झाला असेल, पण अजून पश्चाताप झालेला. आणि ज्या दिवशी पश्चाताप होईल त्रिविध तापे तापलो मी देवा आदि भौतिक आदि दैविक आध्यात्मिक या तापला का करिताया सेवा कुटुंबाची तापावं लागतं. दूध तापलं ना भगवान बाबा, इकडं नाशिक जिल्ह्यामध्ये तापलेल्या दुधाचं दही होतं, गाईच्या काढलेल्या कासाचं ताप. दुधाला जर दही व्हावं असं वाटत असतं तर त्यांनी काय झालं पाहिजे? त्यांनी तापलं पाहिजे. आपण तापतोय का? जे तापले महाराज त्यांचं दही झालं, तापलेल्या दुधाचं दही होतं. कधीतरी आपण तापलं पाहिजे महाराज. काही मी उद्धार पावेन, कधीतरी तापलं पाहिजे. काय कृपा करील नारायण, कधीतरी वाटलं पाहिजे. ऐकायचे सांगा तुम्ही संत. दूध तापलं म्हणून दही झालं, माती तापली म्हणून मडकं झालं, आणि तांदूळ तापला भाजून काढला म्हणून लाही झाली. ती घामध्येही परिवर्तन म्हणून प्रसाद या स्वरूपाला प्राप्त झाला. हा प्रसाद हा प्रतिकात्मक प्रसाद आहे. तसा आपल्याला सद्गुरूच्या मुखातून मिळालेला सुद्धा प्रसाद आहे. त्याला कालाच म्हणतात. आपण काला काला या शब्दाचा अर्थ वेगळा काही नाही. भानुदास गीती गातान प्रसाद देतो. प्रसाद म्हणजे प्रसाद साधूच्या मुखात बोलत आहे. ऐकणं वगैरेचं प्रमाण हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन. कोणता प्रसाद? बरं प्रसाद किती मोठा आहे? सत्यनारायणाच्या पूजेला गेल्यानंतर प्रसाद किती मोठा आहे? अख्खा पातेलं नाही खायचं महाराज. तसं सद्गुरूच्या मुखात मिळालेला प्रसाद किती मोठा आहे? मोठके गुरुमुखी उदय असे. मोठं म्हणजे थोडं. प्रसाद थोडाच आहे गुगे बाबा, पण परिणाम मोठा आहे. अनुरूप थोडाच आहे, पण परिणाम मोठा आहे. प्रसाद थोडाच आहे, परिणाम मोठा आहे. डॉक्टर आजारी असल्यानंतर गेल्यानंतर इंजेक्शन दोनच मिळतंय, पण परिणाम 70 किलोची बॉडी क्लिअर होते महाराज. प्रसाद थोडाच आहे, वरमर थोडंच आहे. जेवढा बंगला बांधला तेवढा दरवाजा नाही बाबा. जेवढा दरवाजा आहे तेवढा कडी-कोंडा नाही. जेवढा कडी-कोंडा आहे तेवढं कुलूप नाही, आणि जेवढं कुलूप आहे तेवढी चावी. म्हणजे एक लोखंडाचा आणि तो खेळा माझ्या ताईच्या कमरेला आहे माझी चावी. आणि घरात 10 लाखाचे दागिने कपाटामध्ये. त्या ताईचा त्या खेळ्यावर विश्वास आहे का दागिने विश्वास आहे? एवढं सांगणार. तिचा सोन्यावर विश्वास आहे का? कमरेच्या खेळ्याच्या लोखंडा विश्वास आहे. लोखंड कशावर विश्वास आहे? अरे त्याचा चावीवर विश्वास आहे. तो काही आपण म्हणे किल्ला म्हणजे वर्म आहे, किल्ला म्हणजे काला आहे, किल्ला म्हणजे प्रसाद आहे. त्याला बोध म्हणा, त्याला बोतो म्हणा, त्याला दीक्षा म्हणा, त्याला अनुग्रह म्हणा, मंत्र बीज म्हणा, बीज मंत्र म्हणा, ज्याला जे म्हणायचं ते म्हणा. प्रसाद देतो पंढरी. काल्याचा प्रसाद काल्याचा प्रसाद निळबराचा पुढा बघे. काला करती संत जन सवे ज्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते. काला वाटण्याचा अधिकार माझा संतांलाय. कोणी कोणी वाटला? हंस ब्रह्मा अत्रे दत्त नारायण लक्ष्मण भीम सकाळनंद शांतामाई मंड बाबा केरो बाबा श्रीपाद बाबा रामलाल बाबा. वाटला का नाही? वाटी आपुल्या आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रयाचा. वाटला का नाही? हंस रूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी चतुर्लोकेचारी भागवत ते पूज विधाता सांगेन. वाटला का नाही? वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो. ऐका, प्रसाद या शब्दावर मला बोलायचंय, काला या शब्दावर मला बोलायचंय. पुढे अभंगाकडे यायचंय. आम्हाला काल्याचा अर्थच जर कळला नाही, किती वर्ष काल्याचे कीर्तन ऐकले. काला म्हणजे महाराज परमार्थाचा उच्चतम स्मृती आहे. काला म्हणजे ही परिपूर्ण अवस्था आहे, म्हणून काल्याचं कीर्तन शेवट आलंय. दुसऱ्या दिवशी का नाही काल्याचं कीर्तन? सप्त्याच्या पहिल्या दिवशी घ्या काला. असं नाही ना. काला म्हणजे परिपूर्ण अवस्था आहे. काला म्हणजे प्रसाद आहे. कालामध्ये बोधाचं सेवन आहे. म्हणून महाराज प्रसाद फार थोडा असतो आणि प्रसाद फार कमी असतो, पण त्याचा परिणाम फार मोठा असतो. ऐका, नाम दिसायला थोडे महाराज, नाम दिसायला मोठे महाराज, पण नामाचा परिणाम. नाम तुझे परिणाम आहे नामाचा. नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. काय परिणाम आहे नामाचा? नाम जपले वाल्मिकाने
फुटले कोण प्याला पाणी फुटले कोण प्याला पाणी फुटले कोण प्याला पाणी नाम जपणे वालने गाणे फुटले तोरण जाला पाने फुटले तोरण जाला पाने फुटले तोरण जाला पाने नाम जपले वालने गाणे नाम जपणे वालने गाणे नाम जपणे नाम जपणे वालने गाणे फुटले तोरण जाला पाने जाला पाने फुटले तोरण जाला नाम पुढे नाम छोटे परिणाम मोठा आहे काल्याचा प्रसाद थोडा आहे परिणाम मोठा आहे सत्यनारायणाचा प्रसाद थोडा आहे परिणाम मोठा आहे म्हणून लाही बाजली म्हणून महाराज प्रसाद स्वरूपाला प्राप्त झाले मडकं बाजलं म्हणून हे मडकं दही महाराज दहीला आले दुसरी मडकी नदीला पण जातात महाराज सगळे मडके काही इकडे येतात अशाचा भाग नाही तिघांचं परिवर्तन झालं तिघांचं परिवर्तन झालं म्हणून काला या प्रसादाला प्राप्त झालं बरं लाही तरी भाजली महाराज कशी भाजली बीज बाजून केली लाही लाया बाजूचं सूत्र आहे महाराज ज्वारी अगोदर भिजवावी लागते ओल्या फडक्यात बांधून ठेवावी लागते दुसऱ्या दिवशी सकाळी 3 दगडाची चूल मांडायची त्या चुलीवरती गमेलं ठेवायचं काही कात्रा कापडाचा गोळा घ्यायचा वरून ती ज्वारी गमेल्यामध्ये टाकायची खालून जाळ घातला तरी चालतो नाही घातला तरी चालतो नाही चालत तुमच्या जळगाव जिल्ह्यात कसं आहे का जाळ घालावाच लागतो महाराज आणि एकदा जाळ सुरू केला किती घालायचं हेही कळलं लाया उड्या मारायला लागतात लाया उडायला मारायला लागतात आता लोक मध्ये जे काही भानामध्ये झाली लाया उडायला लागल्या काहीच नाही की भानामध्ये काही नाही काही नैसर्गिक क्रिया महाराज त्या उड्या मारण्यामध्ये 3 प्रकार आहेत महाराज हसती पडती रडती एक एकमेकावर उड्या मारण्यामध्ये 3 प्रकार आहेत एक कढईमध्ये उडी मारतात एक कढईच्या खाली कपड्याखालीच बसून राहतात आणि एक त्या कढईच्या किंवा कमेल्याच्या बाहेर उडी मारतात लाह्या भासतात काही बाहेर उड्या मारतात जे बाहेर पडले ना ते महात्मेत महाराज आणि काही त्याच्यातच उड्या मारतात ते म्हणजे आपला पंचमारा आपला परमार्थ बारा बरं एकानेच उड्या मारायच्या आणि काही कपड्याच्या खाली काळ्या झाले मी पण घेतल्या बरं का अनुभव पण आपल्याला तसं काय अजून अनुभव नाही काळ्या झालेले महाराज लाही झालेली लाही झालेली काळी झालेली महाराज कुचर म्हणजे काय तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा हे फक्त पाहण्यासारखं वाटतंय हे कडईत आल्यासारखं वाटतंय हे कडईत दिसतंय पण हे आपण पाहत नाही पण जे बाहेर पडलं त्यांचं वर्णन केलं ते बरोबर असते देही ते देही नामाचे ठाई मी ही तयांचे हृदय समर्दासे त्याला साधू म्हणा त्याला महात्मा म्हणा ते सहज प्रपंचातून बाहेर पडले ऐका ध्यान नाही ते मनानं अंतःकरणानं बाहेर पडले ध्यान तिथंच आहे महाराज याला साधू म्हणतात म्हणून 3 प्रकारच्या लाहीचा अधिकार आहे तशा सगळ्याच लाया वाजतात असं नाही महाराज फटाकड्याच्या दिवाळीच्या सणाला भगवान बाबा आपण फटाकडे वाजवतो का नाही फटाकडे वाजवत असताना काही फटाकडे वाजवत नाही म्हणून कंपनीने योजना केली की 1000-2000 फटाकड्याचे डबे असतील पुढारी लांब ज्याच्यामध्ये सगळे एकत्रित आणले आता हे एकत्रित आणण्याचं कारणच वैष्णव मेळावा आहे महाराज एवढे फटाकडे कशात आणले हा त्याला लावली गाडी लावली पण त्याच्यात असे बिलिंदर काही ते त्याच्यामध्ये सुद्धा वाजत नाही त्याच्यात सुद्धा ते वाजत त्याच्यातून वेगळे पडतात काही वाजले काही नाही वाजले पोरांनी जे नाही वाजले त्यांना गोळा केला त्याच्याकरता पोरं आहेत जे वाजले नाही पोरांनी जे वाजले त्यांचा कार्यभाग झाला जे वाजले नाही त्याच्यातून हुकले मारत आलतो बरं का मेळाव्याला पण माझं लक्ष पुढे होतं काही नाही वाजले पोरांच्या लक्षात आलं यांना लढीच घातली महाराज एकत्रित आले तरी नाही वाजले यांना पुन्हा गोळा केले यांचं ऑपरेशन
ऑपरेशन करून महाराज दारू बाहेर पडले. दारू म्हणलं तुम्ही लांब जाऊ नका, फक्त एवढं करा. हा फटाकड्याची दारू बाहेर काढली, पुन्हा पुडीमध्ये बांधली, कागदाच्या पुडीमध्ये बांधली आणि पुन्हा पोरांनी त्याला गाडी लावली. मग आता सुरसुर कोवायना बरोबर कोवायना करायला तसा नाही वाटला तर असा तरी वाटला का नाही? त्याला सगळ्या पद्धतीने करतात. आम्हाला ऐका सॉफ्टवेअर सुद्धा मारता येत नाही. मी नेहमी सांगत असतो ओके बाबा, हा इंटरनेटचा जमाना आहे, हा मोबाईलचा जमाना आहे. 2 लाखाचा 1 लाखाचा 1.5 लाखाचा लोकांकडे मोबाईल आहे. पण या मोबाईलमध्ये जर सिम कार्ड नसेल ना आनंद भाऊ, हे मोबाईल काही कामाचा नाही. हा मोबाईल काही कामाचा आहे. याच्यात काय असावं लागतं? कुठं आले तर बाबा सकाळी आपला फोन होता. व्यवहार कशामुळे झाला? सिम कार्ड होतं म्हणून झाला ना. आणि जर याच्यामध्ये सिम कार्ड नसतं तर हा मोबाईल नुसता गेम खेळायचा लायकीचा आहे. संसार हाही 3.5 हाताचा मोबाईल आहे. यालाही सिम कार्ड असावं लागतं. नसलं तर फोन घ्या, याला सिम कार्ड हे टाकून घ्या तुमच्या गळ्यात जायचं. नसेल तर टाकून घ्या या मोबाईल सिम कार्ड. आता काही नाही सांगा काढले म्हणजे बरोबर महाराज कोणत्या कंपनीचं टाकू सिम कार्ड ती मी नाही सांगणार. तुमच्या भागाची रेंज आहे त्याच्यावर नाही, इकडे रेंज जर द्यायची तर टाटा काय उपयोग आहे? इथं महाराज मंदिर म्हणलं रेंज आहे ना, टावर आहे ना, जोपर्यंत कार्ड टाकत नाही ना तोपर्यंत व्यवहार होणार. टाकला कार्ड आणि ज्याने या मोबाईलला कार्ड टाकला नाही तो मोबाईल नुसता गेम खेळायचा लायकीचा आहे. समजून घ्या. तो 3.5 हाताचा शरीर असू द्या, 2 लाखाचा मोबाईल असू द्या, फक्त गेम खेळायचा लायकीचा आहे. आम्ही काय करतो? आतापर्यंत प्रपंचाची गेमच खेळतो आलो ना. कोण जिंकला गेम मध्ये? अच्छा सिन्नरला उतरायचा तर महाराज पुढे गेला ना तरी त्याला कळायला नाही गेमच्या नादामध्ये. असे बरेच गेम खेळणारे असं महाराज त्यासाठी कार्ड टाकून घ्या. कोणत्या कंपनीचं टाकायचं? तुमच्याकडे ज्या कंपनीची रेंज आहे त्याचं कार्ड टाकून घ्या. बसलेले महात्मा या ठिकाणी टाकून घ्या कार्ड. कार्ड टाकून झालं बरोबर महाराज मेळाव्याला नाही, महाराज कथेला नाही, कीर्तनाला नाही, प्रवचनाला नाही, वारीला नाही, पुण्यतिथीला नाही, गोटीला नाही, आळंदीला नाही, पंढरपूरला नाही, कुठंच नाही, पण कार्ड टाकलंय. कार्ड टाकलंय ना महाराज, तू जरा बॅलन्स मध्ये राहिला पाहिजे, रेंज मध्ये राहिला पाहिजे, कधीतरी आला पाहिजे ना मंदिरामध्ये, मेळाव्याला आला पाहिजे. नुसतं कार्ड टाकून जमत नाही. त्या कार्डामध्ये बॅलन्स असणं गरजेचं असतं. बॅलन्स म्हणजे साधकाचं, वारकऱ्याचं, जिज्ञासूचं, मुमुक्षुचं, नामधारकाचं, वारकऱ्याचं बॅलन्स म्हणजे त्याच्या जीवनातलं आचरण आहे. जेणेकरून माझ्या संस्कृतीच्या नावाला, जेणेकरून माझ्या संप्रदायाला, जेणेकरून ज्ञानोबाच्या नावाला धक्का लागणार नाही असं आचरण आमच्या जीवनामध्ये असं त्याला म्हणतात बॅलन्स. टाकला बॅलन्स महाराज पण काय आउट ऑफ कव्हरेज, टावर खाली उभे टावर बंद पडलेला. कधी कधी असं होतं महाराज मोबाईल चांगले पण टावर बंद पडलेला. चला इथपर्यंत जरी आलो आपण महाराज, पण एक लक्षात ठेवा, हे सगळं जरी असलं, कार्ड जरी असलं, रेंज जरी असली, ऐका बॅलन्स जरी असला, तरी त्या मोबाईलला 4-5 दिवसातून एकदा का होईना महाराज चार्जरच्या सानिध्यात किती दिवसातून आरोटे बाबा 4 दिवसातून 5 दिवसातून 2 दिवसातून तो मोबाईल कोणाच्या सानिध्यात आला पाहिजे. आणि जर भेटतो जर चार्जरच्या सानिध्यात आला नाही तो 1 दिवस स्विच ऑफ झाला म्हणून समजून. तसं तो 8 दिवसातून 4 दिवसातून 5 दिवसातून आपल्या गुरुवारी आला, ताई काय चाललंय, कसं चाललंय, नाही जरी समोर समोर केलं पाहिजे ना, कमीत कमी रेंज कॉन्टॅक्ट मध्ये आला पाहिजे ना. चार्जर बी असतील महाराज, काही 5 तोंडाचे, काही खा, काही प्या, या आमच्या 5-5 तोंडाचे चार्जर, काही चार्जर कंपनी जर कोणाला लावायचा असेल तर कंपनीने 1 तोंडाचा चार्जर काढला दिला असता. प्रत्येक मोबाईल बरोबर नियोजन आहे चार्जर देण्याचं. कंपनी म्हणजे एकच घ्यायचं, काहीतरी कारण आहे. 5 तोंडाचे चार्जर आहेत, काही म्हणायचं. मी ते एकदा मुंबईवरून येताना गाडीमध्ये म्हणलं की ड्रायव्हरला चार्जरचे म्हणजे आपल्याकडे 5 तोंडाचा आहे, तुमचा कोणता हँडसेट असले काही कामाचे. एक पत्नी एक वचन एक बाणी पाहिजे की नाही? कोणाच्या नादी लागू नका महाराज. कंपनीने तुमच्या मोबाईलवर तुम्हाला ठरवून दिलेला चार्जर आहे, त्याला वापरा, नाहीतर मोबाईल खराब होतोय. नाहीतर आपण नसलं काही पण ऐकलं ना महाराज, डोकं खराब होतं कधी कधी. म्हणून लक्षात ठेवा, ध्यानात ठेवलं पाहिजे. चार्जरच्या सानिध्यात येणं म्हणजे सद्गुरू वाचवणी सापडणं. आपल्या संतांच्या, आपल्या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये कधीतरी आपण राहिलं पाहिजे. एवढा असताना सुद्धा तो मोबाईल महाराज
काही काळानं जरा ग्रुप जास्त होतात. नाशिकचा ग्रुप वेगळा, धुळ्याचा वेगळा, जळगावचा वेगळा, नंदुरबार वेगळा, सुरत वेगळा. जास्त ग्रुप ऍड झाल्यानंतर तो मोबाईल हँग व्हायला सुरू होतो. अर्थात त्याच्यावर लोड वाढायला सुरू होतो. मग तो म्हणतो बनकर मार्गाचं मी काय करणार नाही. गोगे बाबा सांगतात ते काय मला बरं वाटत नाही. धनश्री ताईंचं असते भागवत पण ते काय मला कळत नाही. गायकवाड काय बोलतात त्यांची भाषा ते उच्चच असते. आरोटे बाबा याला सगळे काय झाले ग्रुप जॉईन झाले. लय ग्रुप जॉईन झाले ना ते म्हणतो कोणाचंच खरं नाही, कोणाचं खरं नाही. तुझ्या लोड जास्त नको ते सांभाळायला लागला, नको ते वजन तू डोक्यावर घ्यायला लागला. आणि एवढं वजन सगळ्यांच्या डोक्यावर घेऊन एक दिवस ते महाराज ते म्हणतो या माळीतच दम नाही, अनुग्रहातच दम नाही. अरे दम तुझ्याच नाही का? हँग होतो ना मोबाईल, आणि हँग झालेला मोबाईल सुद्धा आमच्याकडे पर्याय आहे. आम्ही त्याला काचेच्या रूममध्ये घेतो, सॉफ्टवेअर मारतो. लोक म्हणत असतात दार लावून आपण काय काय आम्ही काहीच करत नाही, फक्त सॉफ्टवेअर मारून घेतोय. फक्त सॉफ्टवेअर मारतो. एकदा सॉफ्टवेअर मारला महाराजाचं सगळं डिलीट होतंय पाठी मागलं, आणि ते नवीन महाराज अपलोड करतोय. महाराज हे बाकी माणसं सगळं सोडून देतोय. ते म्हणत नाही आहे ते बरोबर आहे, मी चुकलो होतो महाराज. इथं फक्त महाराज मेळावा म्हणजे सॉफ्टवेअर मारायचं आहे. विठाला विठाला काला म्हणजे प्रसाद आहे, काला म्हणजे बोध आहे, काला म्हणजे तत्व आहे, काला म्हणजे नाम आहे. थोडं असतं, मोजकं असतं. प्रसाद दहीमध्ये महाराज परिवर्तन आहे, ह्या दुधामध्ये परिवर्तन आहे, तांदळामध्ये परिवर्तन आहे, आणि महाराज मातीमध्ये परिवर्तन आहे. मातीचं मडकं बनलं महाराज, त्याचं कारण आहे. मातीचं मडकं बनण्याकरता दोन कारण आहे महाराज. एक उपादान कारण आणि महाराज एक निमित्त कारण. कुंभार काका हे निमित्त कारण आहे, आणि मडकं बनण्याकरता माती हे उपादान कारण आहे. ऐका तुम्ही, आम्ही जन्माला आलो, आई वडील हे निमित्त कारण आहे, आणि भगवान परमात्मा हे उपादान कारण आहे. म्हणून दोन ठिकाणी म्हटलं जातं, आई वडिलांनी आम्हाला जन्माला घातलं हेही बरोबर, आणि भगवंताने आम्हाला नरदेह दिला हेही बरोबर. देवे दिला भजना कोमटा. एक उपादान कारण आणि एक निमित्त कारण. मातीचं मडकं झालं कुंभारामुळे झालं का मातीमुळे झालं महाराज? दोघांमुळे झालं. कुंभारामुळे बी झालं आणि मातीमुळे बी झालं. पण माती हे त्याला महाराज उपादान कारण आहे, आणि मडकं होण्याकरता महाराज कुंभार हे निमित्त कारण आहे. तसं काला करत असताना महाराज साधू संत आम्हाला निमित्त कारण आहेत. महाराज लक्षात ठेवा, भगवान परमात्मा हा उपादान कारण आहे. भगवंतामुळे आम्हाला काला सेवन करायला मिळतो. पण अर्थात सत्संगतीमध्ये काला करते संत जन. काय काल्याचा प्रसाद, किती मोठा आहे काल्याचा प्रसाद, किती काल्याच्या प्रसादाचं महत्व आहे महाराज. आता ऐका, या काल्याच्या प्रसादाचं वर्णन करत असताना, दुधाचं वर्णन करत असताना हे फार थोडं आहे, फार मोजकं आहे, फार तोटं आहे, पण परिणाम फार मोठा आहे. आजच्या गवळणीमध्ये महाराज जी गवळण म्हणती ती पाहती आणि पाहणारीच असावं लागतं. कोण पाहू शकते? जिला डोळे आहेत ती पाहू शकते. नुसते डोळ्यावाले पाहू शकत नाही, तिला महाराज ज्ञानदृष्टी प्राप्त झाली नाही, तीच पाहू शकते. पाहणाऱ्यामध्ये तीन प्रकार. ज्ञानेश्वरीमध्ये भक्ताचे चार प्रकार सांगते: अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. पामर, विषयी, साधक आणि सिद्ध. पाहणारा जो आहे महाराज, त्याचे डोळे उघडलेले तर ती पाहती. म्हणून इथं सगळ्या पाहत काय महाराज? कोणी एक बोलले नाही. सगळ्या म्हटले का त्यांनी? कोणी एक म्हटलं भगवान बाबा, कोणी एक. सगळे नाही, एकच लीला करले. ऐका की वास्तेच्या महापुरी विगताची कोट्यावरी प्राप्तीच्या पहिल्या तरी विपालाची एखाद्याचा नंबर आहे महाराज पहिल्या तिला जाण्याकरता. म्हणून लक्षात ठेवा, जी पाहणारी नक्की डोळस आहे, पाहणारी ती अनुभूती संपन्न आहे. आणि पाहायला गेले तर तवते पालते दुधाची म्हणजे मडकं आहे, दुधानी म्हणजे महाराज घट आहे, आणि ती पालतं दिसलं. आता तुम्हाला सोपं सांगतो, जे भांडण पालतं घालून ठेवलंय ते कामाचं नाही आणि फेकूनही द्यायचं. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. भांडण पालतं घालून ठेवलं, स्वयंपाक झाला, जेवण झाले, भांडी पालते घालून ठेवली, दुसऱ्या दिवशी पुन्हा वापरात आहेत की नाही? पालती या शब्दाचा अर्थ ते वापरात राहिलं नाही, मोकळं झालंय. मोकळं झालंय म्हणून पालतं घालून ठेवलंय. दूध आणि पालती. आणि जे मोकळे झाले ना त्यांचं काम आहे. नाथ महाराजांचं भारूड ऐका, मग पुढचं चिंतन सांगतो. सत्वर पावला मला भवानी वडगावाई तुला. सत्वर पावला मला भवानी वडगावाई तुला. सत्वर पावला मला भवानी वडगावाई तुला.
भावाने नाथ महाराजांची भाषा आहे, नाथ महाराजांचा छोटा अभंग काही आहे आणि नाथ महाराजांची भारुड काही आहे. नाथ महाराजांच्या वाङ्मयाला डोकं लावायला डोकंच लागतं. काय म्हणतो मी? नाथ महाराजांच्या वाङ्मयाला डोकं लावायला काय असावं लागतं? डोकंच असावं लागतं. सत्वर पावलं मला भावाने रोडगाव आईने तुला, सासरा माझा गावाला गेला तिकडेच खपते त्याला. नंदाचं कार्ट किरकिर करत खरूज येऊ दे कोणी नंदाचं कार्ट लो बरोबी नंदाचं कार्ट आहे. दादा मारून आहुती देईल मोकळी कर ग मला, मोकळं आम्ही देवळीला त्या दिवशी भगवान बाबा आम्ही संगत होतो त्याशी मी पण बोलून महाराज धनश्रीताई मोकळं या शब्दाचा अर्थ एक गवळण नाही. कोणी दिली मला माहिती, कोणाच्या डोक्यात ते मला माहिती, पण गवळण कॅसेटला आहे. गवळण ऐकून जाणार घागर घेऊनी पाण्यास जा, ऐकले तुम्ही? डोईवर घागर पाजरली नको वाजवू श्री हरी. आता ऐका पिंपळगाव कंपनीची मंडळी, घागर घेऊन पाण्यास जातात भरलेली घागर घेऊन पाण्यास जातात मुख का भरलेली आणि डोईवर घागर पाजरले जाताना पाजरले मोकळे का भरलेली. गणेश मोकळे का भरलेली. मी मराठी बोलतो की इंग्रजी बोलतो? पाकिस्तानातून नाही नाही नगर जिल्ह्यात. घागर घेऊन पाण्यास जातात, पाण्याला जातात घागर मोकळे का भरलेली मोकळी. आणि ते तर म्हणतात डोईवर घागर, मग जाताना पाजरले का येताना पाजर? येताना नाही म्हटलं ते, येताना म्हटलंच नाही ते. घागर घेऊन पाण्यास जाता येता म्हटलंय का? मग जाताना पाजरले म्हणते. जाताना मोकळी असते का भरलेली असते? पाण्यात जाताना मोकळी असते का भरलेली असते? मोकळी कशी पाजरली? पाजर मोकळी पाजरण का? आमच्या गुलाबाबा सांगायची मोकळी पाजरूच शकत नाही, पाजरल्याशिवाय राहू मोकळीच पाजर भरलेली कधीच भरलेली पाजरूच शकत नाही. काम क्रोध लोभ मोह दंभ अहंकार आशा तृष्णा कामना वल्गना असे ठासून अंतःकरणामध्ये भरलेली महाराज 3.5 हाताची गागर कधी पाजरूच शकत नाही ना. त्याच्यामध्ये राग आहे, निंदा आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे, मतभेद आहे. पाजरण कधी पाजरूच शकत नाही भरलेली. पण जी मोकळी झाली महाराज, काम गेला, क्रोध गेला, लोभ गेला, दंभ गेला, अहंकार गेला, मोकळी झाली. मोकळी झाली का मग पाजरायला लागते. नेत्रे आसुची आता सांगा मोकळी पाजरली का भरलेली पाजर? कोणती पाजर? अहो मोकळीच पाजर. भरलेली कशी पाजर? हे मोकळं होण्याकरता आहे. बऱ्याच लोकांचं गणेश भाऊ म्हणणं आहे की हे मोकळ्या लोकांचं काम आहे. त्यांना माझं सांगणं हे मोकळ्या लोकांचं काम नाहीये, मोकळं होण्याकरता आहे. मोकळं होण्याकरता आहे. मोकळं होता आलं पाहिजे ना. दादा मारून आहुती देईल मोकळी. काय करा म्हणते? मोकळी जागरणामध्ये वारा. आमच्या लोकांना बरेच वर्ष जागरणामध्ये वारा आल्यानंतर माता वगैरे वारा आल्यानंतर डोक्याचा आंबाडा सोडतात का बांधित आहेत? मला एवढं सांगा तुम्ही. जागरण सोडतातच मोकळं करा. झाड मोकळं कळालंय का? जागरणा सुद्धा बरोबरच सांगितलं, पण कळालं जागरण तरी आम्हाला छापताना आमच्याकडे सनवी संभ्रम नमस्कार, आमच्याकडे जागरण गोंधळाचा कार्यक्रम होईल आणि करताना अगोदर गोंधळ मग जागरण. तुम्ही जरा नीट लक्ष देऊन बघा. जागरण करणे जे करतात ना त्याला कोणी असं जर विचार अगोदर जागरण करतात का आपला गोंधळ करतात? अगोदर काय करतात? अगोदर गोंधळ मग जागरण. आता इथं काय चाललंय? जागरण गोंधळ. छापताना जागरण गोंधळ आणि करताना गोंधळ जागरण. जागरण या शब्दाचा अर्थ जागा राहणं. जागा राहणं या शब्दाचा अर्थ स्वतः जागा व्हायचं, स्वतः जागा राहायचं आणि इतरांना जागा करायचं. आम्हाला जागा केलं मज निरंतर जागा केलं, जागा ठेवलं म्हणून एक परमार्थामध्ये वैशिष्ट्य मिळावा. कशा करताय? स्वतः जागा होण्याकरताय. जागा झाल्यानंतर जागा राहण्याकरताय. जागा राहिल्यानंतर इतरांना जागा राहण्याकरता, मोकळं होण्याकरता मोकळी झालेली गागर पाजरते. गागर घेऊन
पाणीयासी जाता. हे 3.5 हाताचा घट आहे ना महाराज, हा मोकळा झाला. हा काम नाही झालो पाहिजे कामा. मोकळा झाला का हा पाजरायला सुरू होतो. नेत्री असूनची या धारा. कोठे रोमांच शरीर नाचे टाळी पिटी प्रेमे अंग धरणी लोटी. माझे सखेती सज्जन भोळे भाविक हरिजन. म्हणून जी मोकळी झाली ना ती पाजरते आणि तीच पाजरणार. भरलेली घागर पाजरत नाही. सोपाय कोणत्या व्यवहारामध्ये भरलेली पाजरते आणि परमार्थामध्ये मोकळी झालेली पाजरते. विठाला पाहती गवळणी तवती पालती दुधानी. पालती म्हणजे मोकळी झाली आणि मोकळी झालेली दुधानी पालती घालून ठेवली आणि म्हणती नंदाची या पोरी आजी चोरी केली खरी. मोकळी झालेली दुधानी महाराज मडकं मोकळं झालंय. ऐका दुधानी मोकळी झाली, रांजण मोकळा झालाय, माठ मोकळा झालाय. मोकळा म्हणजे अंतःकरण शुद्ध बरोबर. चित्त शुद्ध होणं महाराज. कशानं होईल चित्त शुद्ध महाराज? चित्त शुद्ध होण्याकरता नामस्मरणाशिवाय चित्त शुद्ध होऊ शकत नाही. नामस्मरणानंच चित्त शुद्ध होत असतं. आणि म्हणून दुधानी अशाचा अर्थ आहे देह, पालती अशाचा अर्थ आहे मोकळी झालेली. ऐका ना, गवळण पाहणारी अशाचा अर्थ आहे ती ज्ञानी. जिला दिसते ती ज्ञानी, जिला दिसते ती ज्ञानी, पाहणारी ती ज्ञानी महाराज. बाबा एक मोठं उदाहरण सांगायचं म्हणजे रस्त्यानं जात असताना एक जणाला म्हणे नदीतून पलीकडे जायचं होतं आणि त्यानं त्या कडेला बसलेला रस्त्याचा विचारला म्हणजे बाबा अरे नदीतून पलीकडे जायचं कसं जावं लागेल? त्यांनी सांगितलं 50 फूट सरळ जा, 25 फूट डाव्या हाताला, 50 फूट सरळ जा. निघून जातात. बारकाईनं पाहिलं तर ते जन्मांध होते महाराज. जन्माल्यापासून आंधळे. म्हणजे तुम्ही कधी गेलात का? म्हणजे मी कधी गेलो नाही. म्हणजे मग काय सांगता? म्हणजे हे लोकांचं ऐकूनच, लोकांचं ऐकून बरेच जण सांगतात की नाही. तुम्हाला अजून थोडं खाली येऊन सांगतो. जे सांगतात ते सगळे बरोबरच सांगतात पण ते त्यांच्यापासून सांगतात आनंद. इथून नगर किती बरं जाऊ दे, इथून सिन्नर किती 12 किलोमीटर. पुढच्या नंबरावर गेल्यानंतर तो किती सांगतोय 11 किलोमीटर. त्याच्या पुढे जर गेलं तर किती सांगतोय 10 किलोमीटर. त्याच्या पुढे गेलं तर 9 किलोमीटर आणि सिन्नर मध्ये गेल्यानंतर 0 आहे. मग आता या 10-12 जणांनी तुम्हाला जे मार्गदर्शन केलं रस्त्याला जाताना हे चुकीचं केलं का बरोबर केलं? बरोबरच केलं. मग ह्या मार्गदर्शन करणाऱ्यामध्ये एक मत होतं का अनेक मत होते? कोण 10 म्हणतोय, कोण 11 म्हणतोय, कोण 12 म्हणतोय, कोण 7-8 म्हणतोय. आता त्यांचं सांगणं बरोबर आहे का चुकीचं आहे? मार्गदर्शन करणाऱ्याचं सांगणं बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबरच आहे पण ते त्याच्यापासून आहे. त्याला जिथपर्यंत अनुभूती आली तेवढंच बोलतोय महाराज. जो तिथं गेला म्हणतो पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाही. ऐका, जो तिथपर्यंत पोहोचलाय त्याच्या ठिकाणी महाराज नो आले ना, कंट आले ना, जीवास मरे ना राम. जे तिथपर्यंत पोहोचले ते बोलत नाही महाराज. हे बोलणारे रस्त्याला सांगणारे मी सांगतो असं आहे, ते मी सांगतो असं आहे. तू सांगतो पण तुझ्यापासून 8 किलोमीटर आहे ना, दुसऱ्यापासून 7 आहे, तिसऱ्यापासून 6 आहे. तो ज्याचा त्याचा अनुभव सांगतोय. अनुभव आला अंग तिथूनच सांगतोय. याचा अर्थ सांगणाऱ्यामध्ये एक मत नाही पण प्रत्येकाचं सांगणं बरोबर आहे पण ते त्याच्यापासून आहे, त्याच्या अनुभूती प्रमाण आहे. पाहती गवळणी कोणही पाहणारी जिला नजर आलेली आणि नजर कोणाला नाही. कृष्णांजन योग डोळा घाली ताडळ तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. अरे जमिनीमध्ये असणारं पाणी महाराज सगळ्यांना दिसत नाही. जमिनीमध्ये पाणी आहे. सिद्धांत ज्ञानोबरायांचा फार गोड आहे. पृथ्वी निधानी भरली आहे परे पाया योगिना तैसा आत्मा स्वयं शुद्ध आहे परंतु रूप रूपाला आहे तैच प्राप्ती. ऐका, जमिनीमध्ये पाणी आहे हा सिद्धांत आहे महाराज पण जमिनीतलं पाणी सगळ्यांना दाखवून देता येत नाही. त्याला पायावर असावा लागतो. पण अभंग तुकोबरायांचा फार गोड आहे महाराज. जुनाट हे पाणी उघडले. ऐका, पायाळूच्या गुणी पडले ठेवते जगा पुंडलिके दाखविले नसरे लुटिता मागे बहुता जण.
जुनाट ठिकाणी जमिनीमध्ये पाणी आहे, जमिनीमधलं पाणी दाखवण्याकरता पायाची गरज आहे, तसं आमच्या शरीरामध्ये आत्मा आहे. जसं जमिनीतलं पाणी दाखवण्याकरता पायाची गरज आहे, तसं आमच्या हृदयात आत्म्याचा साक्षात्कार येण्याकरता, अनुभूती लेण्याकरता जीवनामध्ये सद्गुरूची गरज आहे. संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही. ऐसा वेद देते पाये, ऐसा वेद देते पाये, तेने साधते साधने, तेने साधते साधने, पृथ्वीमध्ये पाणी आहे, जमिनीमध्ये पाणी आहे. या पाण्याचं दर्शन व्हावं असं जर वाटत असेल तर पायाची गरज आहे. तसं आमच्याही शरीरामध्ये परमात्मा नाम आत्मा नाम स्थिर आहे हृदयामध्ये, परंतु त्याचा साक्षात्कार होण्याकरता नितांत साधूची गरज आहे. तो साधू कसा असला पाहिजे? स्तोत्रीय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू, अनुभूती संपन्न असा महात्मा जीवनामध्ये मिळाला पाहिजे. मग पाण्याचं दर्शन घडतं. पाणी कुठून येत नाही, पाणी कुठं जात नाही, आत्मा कुठून येत नाही, आत्मा कुठं जात नाही, तो हृदयामध्ये स्थित आहे. फक्त त्याचा साक्षात्कार होणं, ऐका, त्याचा साक्षात्कार. आत्म्याला दुसरा हरी हा शब्द आहे. हरी हा शब्द आत्म्याला समजून वापरला. राम अवतार आहे, कृष्ण अवतार आहे, पण हरी हे तत्व आहे, लक्षात ठेवा. म्हणून हरीचं वर्णन करत असताना हरी प्राप्तीशी उपाय म्हटले. हरी किंवा भागवतामध्ये एक फार सुंदर उदाहरण आहे. आत्मा परमप्रिय हरी, त्याचे नाम कीर्तीचा हर्ष, सभा या व्यंकरे हरी प्रगटे. आत्मा म्हणजे महाराज हरी आहे, आणि हरीचा साक्षात्कार, आत्म्याचा साक्षात्कार, आत्म्याचा साक्षात्कार होण्याकरता नामाची नितांत गरज आहे. नाम म्हणजे काल आहे, नाम म्हणजे प्रसाद आहे, नाम म्हणजे बोध आहे. आणि तो प्रसाद मिळण्याकरता नळप्रसादात हात ठेविला मस्तकी प्रसाद. प्रभूची जी क्रिया आहे ना महाराज, प्रसाद देऊन केले सुखी. म्हणून ज्यांना ज्यांना मिळालं ते पाहणार, ते पाहणार. आता सगळ्यांना पाहता येत नाही, सगळे पाहायला जातात पण सगळ्यांना दिसलं का देव? ऐका, वरी योगी यांची मानसे उमरून परी तयापासी पांडवा, मी हरपलो घेवसावा जेथे नाम घोष करवा. सगळे पाहायला निघाले त्याला, पण महाराज तुकाराम महाराज म्हणले पाहणारे फार थोडे आहेत महाराज. आणि ज्यांनी पाहिला ना ते म्हणतात पाहिला पाहिला नंदाचा नंदन. कसा पाहिला महाराज? अनंत रूपे अनंत वेसे देखिले एकच सगळ्यामध्ये अनंत रूपानं अनंत. बाप रघुमा देवी वरून पुन्हा बाणाले कैसे देखिला देखिला माय देवाचा देव. विठला संदेह निमाले तुझे पण, तुझे पण निमाला. एक परमात्मा, किती परमात्मा? एक 2 मिनिटाचं उदाहरण सांगतो. भगवान बाबा अंकशास्त्रामध्ये 10चा आकडा आहे, अंकशास्त्रामध्ये 10चा आकडा आहे, आणि 10च्या आकड्यामध्ये 1 पण आहे, आणि 10च्या आकड्यामध्ये 0 पण आहे. व्यवहारात शून्य आता घ्या, 1 जरा बाजूला ठेवा. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये शून्याला काय किंमत आहे? शून्याला काय किंमतच नाही ना. माझे श्रीपाद बाबा सांगायचे समुद्राचं पाणी प्यायला योग्य काय? समुद्राचं पाणी कसं आहे महाराज? अरे ते पिण्याचे योग्य, आणि आज आपण पाणी पितो ते कुठलं म्हणा बोर, नाहीतर विहिरीचं. समुद्राचंच पितोय महाराज. समुद्राचं पाणी प्यायला योग्य पण नाही, आणि समुद्राचं पाणी प्यायला अयोग्य सुद्धा नाही. त्याचं परिवर्तन झालं की ते योग्य आहे. जोपर्यंत परिवर्तन होत तोपर्यंत ते अयोग्य नाही. तसं इथं बसलेले नालायकही नाही आणि लायकही नाही, सगळे चांगलेच आहेत, फक्त योग्य ते नालायक शिवी नाही. जो त्या कामाच्या शिवी वगैरे काही नाही. 58 वर्षाला गव्हर्नमेंट कार्ड देतो, तुम्ही अर्धा पगार घ्या, 50 लाख घ्या, घरी बसा, पण एसटीचे 50 मागले मारू नका. का तुम्ही आता म्हणजे तुम्ही या कामाच्या लायकीचे राहिले, म्हणजे तुम्ही या कामाच्या बाबतीत
मी म्हणत होतो सगळी नाही आम्ही त्या कामाचे लायकीचे राहिलो नाही. नालायक म्हणजे योग्यता नसतं हा शब्द येतो. चला पुढे. मला सांगायचं आहे काय महाराज, समुद्राचं पाणी प्यायला योग्यही नाही आणि अयोग्य सुद्धा नाही. पण महाराज ऐका, त्याचं परिवर्तन झालं की महाराज ते योग्यतेच आहे महाराज. तसं लक्षात ठेवा. आपल्या एकदा अंतःकरण वृत्तीमध्ये परिवर्तन झालं रे झालं. पिकल्या सेंद्र रूप न गेली तैश्यामा केले नारायण किंवा पांडुरंग. म्हणून ऐका, परमात्मा मी तुम्हाला सांगतोय कसा आहे, तो एकच आहे. आणि कालामध्ये आपली अंतःकरण वृत्ती एक पदावर येणं यालाच काल म्हणायचं. बाकी काहीच नाही. आपली अंतःकरण वृत्ती एक पदावर येणं, सर्वत्र खलिविदम परब्रह्म या पदावर वृत्ती येणं यालाच वारकरी संप्रदायामध्ये काला म्हणतात. सगळ्यामध्ये एक आहे आणि एकामध्ये सर्व आहे. हा जीवनामध्ये काल आहे. 10चा आकडा घेतला, 0 1 घेतला, एक बाजूला ठेवला. ना निफाड तालुक्यातलं एक 0 घ्या, सिन्नर तालुक्यातलं एक 0 घ्या. दोघांचं पेटी मास्तर लग्न लावून द्या. किती 0 झाले? 2 शून्य झाले. आता 2 शून्याची बेरीज करा, किती येते? 0च्या ना. अजून 1-2 वर्षांचा पुत्ररत्न प्राप्त झाला. आता 3 शून्य झाले. या तिघांची बेरीज करा, बेरीज किती येते? 0ची येते. अजून 2 वर्षांचा एक कन्यारत्न प्राप्त झालं. आता दोघांचे 4 झाले. म्हणजे बिबला बिबलीन तबला पेटी म्हणजे 4 झाले. आता 4ची बेरीज करा, किती येते? पुन्हा 0चे येते. काल्याच्या कीर्तनाचा शेवटचा अभंग होय 0 जरी दिले तरी बेरीज किती येणार? 0 येणार. पुढच्या 14व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना जरी 0 देत बसलो ना, वर्ष वर्धन झाले जाईल तरी त्या सगळ्या 0ची बेरीज किती येणार? आपण मरेपर्यंत जरी 0 देत राहिलो तरी बेरीज किती येणार? याचं नाव संसार. आज आमेला पत्ता मेला बाबा मसना गेला देखत देखत नातू बंधू तो हे कैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले पंढरी वाचवणी ठाव नाही तुझा. शून्याला किंमत नाही पण शून्याला किंमत आहे पण. समुद्राचं पाणी प्यायला योग्य पण आणि समुद्राचं पाणी प्यायला अयोग्य पण. पण ऐका, 4 शून्य झाले बाबा. आणि एक जाणकार महात्मा भेटला. ते म्हणले अशी किती जरी 0 दिले तरी जीवनाचा श्रम सापडले होणार नाही. तो एक तेवढा बाजूला ठेवलाय ना, तेवढा त्याला घ्या जवळ आणि त्या 4 शून्याच्या अलीकडे मांडा. तो एक बाजूला ठेवला होता तेवढा उचलला आणि उचलला आपल्या जवळ आणून ठेवला. आता पड 4 शून्य. आता किती झाले? आता 10,000 झाले. मग आता ह्या 4 शून्याची बेरीज कोणी वाढवली? त्या 4 शून्याची किंमत कोणी वाढवली? तेवढा एक कळला की काला झाला महाराज. आपुला तो एक, आपुला तो एक देव करोनी गावा. आपुला तो एक, आपुला तो एक देव करोनी गावा. म्हणजे काल आहे आणि जगत म्हणजे महाराज. एक अभंग फार गोड आहे. तुझे खंडे तरी अवघा वरला तू हरी किंवा शब्दाची या आळे कवळीले ब्रह्म. ब्रह्म बांधता येत नाही. देव बांधता येतो का? बांधता येतो का? धरता येतो का? बांधता येतो का? येतो. बांधता नाही का? प्रेमे बांधून त्याला बांधणार नसला सोयीचा.
आळा बांधायचा असतो हिशोबात लागतो इकडे ज्वारी पेरते तुमच्याकडे आनंद भाऊ ज्वारी पेरते ज्वारी काढणार ज्वारी काढणार पिंडीला आळा किती दिवसांनी माहिती हा आमच्याकडे आज ज्वारी काढली का संध्याकाळी घरी आळा जमल येईल का आळा हो बांधणार मी बांधणाराला विचारते बांधणार वैद्य लोक संध्याकाळी आळा येतो नाही मग आळा कधी येतो आज ज्वारी काढली की बरोबर 12व्या दिवशी आळा येतो नाही येणार ना मग भगवान बाबा 2 किंवा 3 दिवस जाऊन द्यावा लागतात बरोबर आळा कधी मारायचा हे कळलं पाहिजे तो का म्हणे माझं कळलं ते हा नाही तर गुलाबजामुन फेकून आणला तरी पुढे राहायचं याला चाचणीच कळली पाहिजे बिहारणारे लई आहेत दाट झाले का पात झाले हेच तू गावगाव जरा पात दिसते बिहारताना कळतच नाही मारा उगावल्या कळतं आपल्याला काय आणि डोळा ते उगवले मग पाताळ प्यारणाऱ्याला लक्षात ठेवायचं प्यारताना महाराज योग्य पद्धतीने पेरायचं कुठेही नाही पेरायचं वापसा योग्य असेल तरच पेरायचं हा योग्य ठिकाणी पेरलेलं महाराज ते फळाला येतं मोकराम ठिकाणी जरी पेरलेलं महाराज कधी कधी वायाला जातं महाराज लक्षात ठेवा म्हणून मला सांगायचंय काला म्हणजे एक पदार्थ आहे काला म्हणजे एक तत्व आहे काला म्हणजे एक पदार्थ वृत्ती येणं याला म्हणतात काला सगळं एकत्रीकरण म्हणजे जीवनामध्ये काला आहे ऐका सर्वाभूती पाहि एक वासुदेव म्हणजे तुमचा आमचा प्रबोध बाबा सांगायचे तुमच्या नाकातला आकाश तुमच्या नाकातला श्वास तुमच्या नाकातला प्रकाश महाराज हा जगभर आहे तुमच्या पुरता नाही याला जीवनामध्ये म्हणतात काला काला वेगळं काही नाही काला म्हणजे फक्त भ्रम काढणं आणि आपली वृत्ती एक पदावर कोणाला कळतं हे पाहणाऱ्याला कळतं कोण आहे पाहणारा त्याला दृष्टी मिळाली त्याला कळतं कोणाला मिळाली दृष्टी देणारा सुद्धा मिळावा लागतो ना आम्हाला दृष्टी देणारा मिळाला पाहिजे महाराज आणि जर दृष्टी देणारा मिळाला नाही महाराज दोन्ही देत महाराज ज्ञान दृष्टी हरवली आंधळेचे महाराज दोन्ही नेत्र आंधळे मग तिसरा डोळा लागतो ज्ञानाचा आणि त्या तिसऱ्या डोळ्याला जी पाहते ना तिला म्हणतात पाहणारी ती पाहायला गेली महाराज तर दुधाची पालती दुधाची म्हणजे शरीर पालत म्हणजे आता रिकाम झालेलं रिकाम म्हणजे मोकळं झालेलं मोकळं झालेलं म्हणजे काम नाही झालो पाही रिकाम मोकळं होणं महाराज म्हणजे आता उपाधी विरहित राहणं म्हणजे मोकळं झालं याचा अर्थ ते कामाचं नाही असंही नाही आणि लई कामाचं असंही नाही महाराज याला म्हणायचं प्रपंच ओसर म्हणून त्या गवळणीला पाहायला गेली आणि पाहिलं मडकं तर हे शरीर करून पाहिलं महाराज आता ही मोकळं होण्याकरता काय करावं लागतं तर ही मोकळं होण्याकरता नामचिंतनच करावं लागतं तसं अंतःकरण शुद्ध होत नाही कबीर महाराजांचं फार गोड वाक्य आहे मग नामचिंतन कसं करायचं त्यांनी फार गोड चिंतन म्हणलं बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम की खेती करो हरि नाम की कबीर महाराज सांगतात हे मना खेती करो कांद्याची नाही बाई बस शेजारी खेती करो हरी नामाची खेती करायला सांगितले पण मन म्हणते काय मन के बैल चौथसे भटके चारी बाजूला मनरूपी बैल धावतात महाराज कसं होईल मोकळं तर ती पालती कशा जायची आपल्या उतानी नाही उतानी म्हणजे कामात असणार आणि पालती म्हणजे मोकळी जायची मोकळं होण्याला कबीर महाराज सांगतात हे मन रूपी बैल जमवून देत नाही तो का म्हणे मन चंचल हाती येईना मन चंचल हे मन रूपी बैल चारी बाजूला भटकतात कबीर महाराज सांगितलं या मन रूपी बैलाला जर आणायचं असेल तर शेतकरी शहाणा लागतो जो भटकणारा बैल त्याला यश नसतं ते लोकांना काय लावला जो बैल आला त्याला काय लावला कबीर महाराज रस्सी लगावा बोलू ज्ञान की
गुरुनामाची रस्सी मारा. आणि बांधा नाही का मग जनाबाईनं? प्रेमे बांधोनी या दूर. कशानं बांधला? चराटानं बांधला का? डायव्यानं बांधला का? नायलॉननं बांधला का? तारीनं बांधला का? प्रेमे कोणी बांधला? म्हणजे कबीरजी महाराज सांगतात, त्याला जर आकळायचं असेल ना, मनाला जर आकळायचं असेल ना, तर एक काम करा, देवाला आकळायचं असेल ना, रस्सी लगावा गुरु ज्ञानी, बोलो राम 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 बोलो, श्याम 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 श्याम. बस, ऐक, त्याला रस्सी लावा लागते आणि गुरु नामाची रस्सी लावा लागते, ब्रह्मज्ञानाची रस्सी लावा लागते, मग ते आकळलं जातं. कसाही बैल असू द्या, येसच तुमले का आकळत असतो. महाराज देव कोण म्हणता आकळत नाही? जनाबाईनं बांधला नाही का? बांधला, पण प्रेमे बांधणे दोर, तिला जना असावं लागते, जनेच्या भूमिकेत आपल्याला जावं लागतं. ज्यांनी ज्यांनी बांधला महाराज, त्यांचं अंतःकरण मोकळं झालं. मोकळं झालं याचा अर्थ ते महाराज भूतानं नाही, आता पालतं, दुधाने पालती म्हणजे मोकळी झालेली. नाहीतरी आपलं शरीर महाराज आधी कळस आहे. हे चरण कमल म्हणजे महाराज खऱ्या अर्थानं काय आहे? कळस आहे. आणि हे काय आहे? पाय आहे. बरं, याला पाया तरी काय म्हटलं? भगवान बाबा आईच्या उदरामध्ये शरीर तयार होताना सर्वात प्रथम काय तयार होतं? इथून पुढे मग मग एक एक केंद्रीय तयार, पाय वगैरे सगळं शेवटी तयार होतात महाराज. आणि म्हणून आधी कळस मग पाय आहे. हे उलटच आहे. हे नाकाच्या घरची उलटीचं कुण पाण्याला उलटी, हे उलटच आहे महाराज. म्हणून लक्षात घ्या, मोकळं होणं याचा अर्थ अंतःकरणात काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, अशा शस्त्रा कामाला वल्कला तुका म्हणे देह भरिला, विठ्ठले काम क्रोध केले घरगती. हे मोकळं झालंय, मोकळं झालंय. आणि कोणाला दिसलं? जे डोळं आहे तिला दिसलं, जे ज्ञानी तिला दिसलं महाराज, जे आत्मज्ञानी आहे तिला दिसलं. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तिला जे कळतं की पाहायला गेली तर महाराज तिला ती दुधानी कशी दिसली? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं. पाहती गवळणी, वा वा पाहती गवळणी, वा वा वा. पाहती गवळणी, पाहती गवळण नाही,
ती महाराज डोळस आहे आबा सांगायचे हे ज्ञान जाणत्याने सांगावं ज्ञानत्याने सांगावं. जाणते कोण आहे महाराज? पाहणारी. डोळस ती पाहणारी ना महाराज, ती पाहायला गेली. आता शरीर महाराज मोकळं झालेलं आहे महाराज. कशानं? नामचिंतन करून करून अंतःकरण शुद्ध झालं. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम कवती पालती दुधानी. आता दुधानी म्हणजे शरीर आहे, दुधानी म्हणजे घट आहे, दुधानी म्हणजे मर्ग आहे. पालत झालेलं आहे, मोकळं झालेलं आहे. आणि मग तिच्या लक्षात आलं म्हणते नंदाची या पोरी काय केलं? मोकळं कधी होतं? माल गायब झाला म्हणजे काय झालं? ते मोकळं झालं. मोकळं झालं म्हणजे चोरीच केली. चोरी कोणी केली? हे बघा, चोरी ज्याने केली त्याचं नाव आहे परमात्मा. कोणता चोर आहे महाराज? त्याचं नाव आहे धरिला पंढरीचा चोर प्रेमे किंवा गळा बांधवनिया. बरं, ज्याने चोरी केली महाराज त्याला चोर म्हटलंय, त्याला पंढरीचा चोर म्हटलंय महाराज. आणि त्याला चोर म्हणत असतात महाराज. चोर कोणाला म्हणतात? जो चोरी करतो पण सापडत नाही त्याला चोर म्हणतात. जो चोरी करतो पण सापडत नाही त्याला चोर म्हणतात. चोरी करून सापडतो त्याला भोरटा चोर म्हणतात. कोंबड्या चोरणारे, बकरा चोरणारे, हे चोऱ्या करून सापडतात त्यांना भोरटा चोर म्हणतात. पण अट्टल चोर भगवान बाबा चोरी करतो पण सापडत नाही. तसा हा परमात्मा तुमच्या आमच्या अंतःकरणाची चोरी करतो पण सापडतोय का? सापडतोय का? तो सहजासहजी सापडत नाही महाराज. सापडत नाही म्हणून सापडली वाटी जाता सापडत नाही सहजासहजी महाराज. त्याला म्हणतात चोर महाराज. कोणाला? जो चोरी करतो पण सहजासहजी सापडत नाही. आमच्या जनाबाईनं त्याला सापडला. धरिला पंढरीचा चोर आजी चोरी केली. याने चोरी आज केली. त्या परमात्म्यानं चोरी केली. बरं, कशाची केली? मडक्यामधला, दह्यामधला, दुधानीमधला महाराज, गाडग्यामधला. आता काही माल शिल्लक ठेवला नाही. माल शिल्लक ठेवला नाही याचा अर्थ मोकळं झालं, रिकामं झालं, शुद्ध झालं, अंतःकरण शुद्ध झालं. आजी चोरी केली. कशाची चोरी केली महाराज? चित्त चोरी नंदाच्या नंदाने तुका म्हणे गरुड ध्वजे ओ सावडे रुपडे चोरटे चित्ता. सावडे रुपडे चोरटे चित्ता. त्यांनी चोरले महाराज. तुमच्या आमच्या सर्वांचा अंतःकरण चोरून घेतले महाराज. गवळणींचा अंतःकरण चोरून घेतलं. आणि महाराज खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत की आपल्याला नाम मिळालं, आपल्याला संप्रदाय मिळाला, आपल्याला ज्ञानोबा तुकोबांचं महाराज तत्वज्ञान आपल्याला प्राप्त झालं. संप्रदायाच्या रूपात म्हणून आपल्याला कधी कधी असं म्हणावं वाटतं आम्ही दैवाचे. आमच्या सावंतताई होत्या नगरला, फार मोठी पदं यायची धनसनची आणि पदाचे बोड असायचे महाराज. मजला गा बाई माझ्या घरून नेले एकांत. आता त्यांची आठवण येते नगरला असायचं राहिला. परंतु ते गिरी काकी होते आमच्या गायकवाडताई, गिरीताई, साळुंकीताई अशा काही होऊन गेल्या आमच्या कुळी काकी. महाराज यांनी संप्रदायामध्ये झेंडा लावला महाराज. आणि एवढा लावला महाराज आमच्या गायकवाडताईच्या बद्दल बोलून म्हणलं महाराज चॅलेंज असायचं. एकदा गायकवाडताई एक महाराष्ट्राचे नामवंत कीर्तनकार नगरला आले होते व्हिडिओकॉन कंपनीला. आणि ताईने म्हणले आपल्याला माळा काढून जायचं आहे घ्यायचं. जेव्हा उलटे पालटे प्रश्न विचारायला सुरुवात केली ते म्हणजे महाराजांचं जेवणाचा टाइम झाला, चला आता. हे असं असतं महाराज. मुद्द्यावर आलं की मग माणसं पळ काढतात महाराज, लक्षात ठेवा. पण ताई कधी पण मेचलं नाही महाराज. त्यांच्या तालमीत आम्ही तयार झालो महाराज. मला असं वाटतं एक 25-30 वर्षाचा काळ असा श्रीगोंदा तालुक्यामध्ये एक गाव आहे अलीकडच्या बाजूला. त्या गावामध्ये कीर्तन ठेवलं होतं. त्या गावातल्या लोकांना सांगितलं महिलाचं कीर्तन तुम्हाला करता येणार नाही. त्याच्यात आपला एक साधू होता तो म्हणला कीर्तन तर झाल्याशिवाय राहणार नाही. सप्ताचा विना खाली ठेवायची पाळी आली बाबा. म्हणजे सप्ताच तो साधक म्हणला माझा अर्धा मानव मी माझा अर्धा सोडून येणार घरी कीर्तन. सप्ताह बंद पडायची वेळ आली. 30-35 वर्षाचा काळ आहे. ते गावातले म्हणजे करावं तुमचं कीर्तन करायचं. ज्यांना महिलांचा महाराज कीर्तनाचा राग होता ते निघून गेले तर महाराज गावातल्या मंडळींनी कीर्तन चालू केलं. त्यांनी महाराज गावात लाईट घालण्याचा प्रयत्न केला, डीपी बंद करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी लाईट घालवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मोटारी जाळल्या, त्यांच्या चक्क्या जाळल्या. 10-20 हजाराचं नुकसान झालं. आणि ते कीर्तन झाल्यावर ताईच्या चंद्रवाले रडत बसले, ताई आम्हाला हे करायचं नव्हतं पण काहींनी आम्हाला सांगितलं तुम्ही असं करा, त्यांचं कीर्तन नाही झालं पाहिजे. मग सगळे गावातले लोक जमा झाले, 50-100 लोक जमा झाले. रात्रीच्या 11-12 प्रसंग आहे. मग म्हणले हे खरं करते खरं म्हणले ज्ञानेश्वरी आणा, भागवत आणा. मग फैसला झाला. ताईला म्हणले तुम्ही दाखवून दाखवा. ताई म्हणल्या मला येत नाही वाचता, तुम्हीच बघा. बोला ताईला वाचता येत नाही. ताई
काही लेक्चर देतात. मग गावातल्या शिक्षकाला वाचवायला सांगितलं, त्यांनी वाचवायचं म्हणलं हेच खरं आहे. आणि त्या काळामध्ये गावामध्ये 20-25 साधक महाराज अनुग्रहित झाले. पण हा काळ कधीचा आहे? 30-35 वर्षापूर्वीचा. पण अग्नी परीक्षा द्यावं लागली की नाही महाराज? द्यावं लागलं की नाही? एक महिला व्यक्तिमत्व असून, स्त्री व्यक्तिमत्व असून एवढे डेअरिंग महाराष्ट्रामध्ये केलंय. आणि आजही त्यांचं चॅलेंज असतं महाराष्ट्रामध्ये. हे ओपन चॅलेंज असतं, उघडं चॅलेंज असतं महाराज. जे सोनं आहे ते सोनंच आहे, त्याला अग्नी टाकलं तरी सोनं आहे महाराज. ते कशाचं ठेवलं तरी सोनंच आहे. लक्षात ठेवा, कार्य जर करायचं असेल ना, आमच्या साळुंखे असतील, गिरी काकी असतील, आमच्या कोळी काकी असतील, आमच्या असणाऱ्या वैकुंठवासी साळुंखे त्यांचे फार गोड पद असायचे महाराज. आणि त्यांनी फार साज महाराज असे गोड गोड रचले महाराज. त्या काळामध्ये आपल्याला लिहून ठेवता आले नाही महाराज. दास्या सदा राणी झाले पद लागला रायाचा, सद्गुरूनी उंच बसवले हात पुरेना यमाचा. सद्गुरु सेवा दे मज देवा, येणे सार्थक जन्माचे. जडल्या ठाई मग भय नाही, केल्या मागल्या कर्माचे. गोड बदली आहे महाराज त्या टायमाला. असे सुंदर बदली आहे महाराज. कशामुळे घडलं? आपण भाग्यवान आहे. आम्ही दैवाचे संप्रदाय मिळाला, नाम मिळालं, बोधाचं चिंतन केलं, अंतःकरण शुद्ध झालं महाराज. तवती पालती दुधानी. दुधानी म्हणजे शरीर, पालत म्हणजे मोकळं. आता मोकळं झालं महाराज. म्हणते नंदाची या पोरी, या नंदानं आमची चोरी केली. कशाची? चित्त चोरलं महाराज. आता ऐका, आणि हे कोण करू शकतं? हा फक्त एक परमात्माच करू शकतो. ऐका, सद्गुरूच्या रूपात परमात्माच असतो महाराज. हा, सद्गुरूच्या रूपात परमात्माच असतो. ऐका, परमात्माच ज्ञानोबरायांच्या रूपामध्ये आलाय. अवतार पांडुरंग परमात्माच आहे महाराज. देव ते संत, संत ते देव, किंवा माझ्या विठोबाचा काय प्रेम भाव. म्हणून प्रत्येक साधकाला असं वाटलं पाहिजे की माझे गुरुच माझे देव आहे. आणि जर आपले गुरु आपल्याला देव वाटत नसते तर आपण कळून घ्या कपाळाची. आमच्या निळोबरायांचा सिद्धांत आहे महाराज. गुरु हा संत पुढेचा, गुरु हा प्राण विसारा, गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. ज्ञानोबरायांकडे ज्ञान आहे, तुकोबरायांकडे वैराग्य आहे, नामदेवरायांकडे भक्ती आहे, नाथबाबांकडे शास्त्री आहे, निळोबरायांकडे सद्गुरुनिष्ठ आहे महाराज. हा, तुझा लाज आहे बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचून आलं शिका. काय अधिकार असेल पारणे तालुक्याच्या निळोबरायांचा? सद्गुरुनिष्ठ दिसते. आपल्या दारामध्ये जरी एखादा पाहुणा आला, आता सकाळी मी नऊला आलो महाराज, अनंत भाऊ इथंच उभी होती. इथूनच सांगितलं महाराज जाऊ द्या गाडी पुढे, इकडे लावा महाराज गाडी, इकडे लावा महाराज गाडी. आधारात होती महाराज, आधाराचं बोलले. आणि मी दरवाजातून उतरताना जर ते म्हणले असते तुझं लागी येते बोलावी कोणी, मग काय केलं? तुमच्या दारात समजा तुमचा पाहुणा आला, स्वाईरा आला, नातलग आला, गणेश भाऊ, आणि आपल्या दारात आपला पाहुणा गाडीतून उतरताना दरवाजा खोलताना पाय टाकताना त्याला म्हणायचं तुझं लागी येते बोलावी कोणी. तो जर थांबला तर मला विचारा, अरे तुमच्या दारात आलेला पाहुणा जर त्याला असं बोललं तर थांबत नाही. जगाचा मालक निळोबरायांच्या दारात आलाय, निळोबराय म्हणतात तुझं लागी येते बोलावी कोणी. काय अधिकार असेल, किती मोठी छाती असेल, किती मोठी अनुभूती असेल, निळोबरायांचा अधिकार आहे. म्हणून आपण कच्च्या गुरुची चेली नाही. ज्याचे डोळे उघडले ना ते वराडणार. वराडणार म्हणजे वराडणार. का पण बोलतात? याचं कारण डोळे उघडलेले बोलणारच महाराजाचं. कारण सांगून जातो चोरी करणारा परमात्माच आहे, आणि परमात्मा नाही आमचा सद्गुरूच परमात्माच्या रूपाने महाराज, देवच सद्गुरूच्या रूपाने आहे. तया विनाशी नवे विसरिया आईसे, म्हणते नंदाचे या पुरी आजे चोरी केली खरी. विठोबा रखुमा जय, विठोबा रखुमा हरि बोला विठोबा विठोबा विठोबा
पंढरीनाथ भगवान की जय महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय बाबा की जय बाबा पाहती गौरणी तवती पालती दुधानी मनते नंदाची आपोरे आजे चोरी केली खरे. एक 5-7 मिनिटांचा वेळ माझ्याकडे आहे. आपल्याला जायचंय 12चा कार्यक्रम अनंत भाऊ पण म्हणून संपला पाहिजे. 10ला बरोबर कार्यक्रम चालू केला आमच्या ताईने. असो अभंग अतिशय सोपा आहे आणि समजणं आहे. पाहणारी जी न महाराज ती डोळस आहे आणि कोणी पाहणार नाही. ज्याला नजर आली तोच पाहू शकतो. आणि नजर येण्याकरता महाराज दृष्टी डोळा उघडलेला असावा लागतो. आणि डोळा उघडण्याकरता सत्संग जीवनामध्ये ज्ञान आणि डोळ्याचा डोळा उघडीला जेणे उघडला की नाही महाराज डोळा आणि त्या डोळ्याने पाहता येतं महाराज. कोणी पाहू शकत नाही. आता आम्ही पाहतो पण आम्हाला देव दिसतो का? देवच भरलेला आहे पण आम्हाला जगत दिसतं महाराज. म्हणून करा महाराजांनी याच्याकरता एक वाक्य वापरलं, तुका म्हणे कैसे आंधळे परमात्मा असून परमात्मा दिसत नाही त्याला आंधळ म्हणतात. अजून थोडं सोपं सांगू का? जे आहे ते आहे असून सुद्धा दिसत नाही त्याला आंधळ म्हणतात. बघा जसं आहे तसं आपल्याला दिसत नाही का? परमात्माच भरला विठ्ठल गळी गळी भरला रे ताटा भरला. आपल्याला दिसतो का? प्रतिदिन येतो का? प्रभू तेच सांगतो महाराज. प्रभुत्वाचा घडी घडी तेच सांगतो महाराज. जे जे भेटे भूत ते म्हणजे भगवंत हाची भक्ती योग निस्ती हाच काल आहे. सर्वाभूती पाय एक वासुदेव हाच काल आहे. म्हणून पाहणारा असा जातो. पाहणारा डोळस आहे. अर्थ आहे अर्थाची जिज्ञासू आहे ज्ञानी. काल्याचं कीर्तन महाराज ज्ञान्या करताय, पाहणाऱ्या करताय, दृष्टी आल्या करताय, ज्याला डोळा नजर आली त्याच्या करताय. आणि म्हणून तुकाराम महाराज इथं पाहणारी इथं पाहणारी आणि इथं कोणी एक आहे. बोलली नारी सगळ्या नाही कोणी एक. विकता बोरस घ्या म्हणे तशी तर पाहणारी एक आहे आणि ती पाहती महाराज. काय पाहते? पाहती तर दुधानी पालती. दुधानी म्हणजे शरीर, पालत म्हणजे मोकळं झालेलं आहे. आता का म्हणा क्रोध नाही, हे मोकळं झालेलं आहे, रित झालेलं आहे, वळवळ झालेलं आहे. असं हे शरीर महाराज. आता का म्हणा हे का म्हणा हे झालो पायरी कमा तवती पालती दुधानी. मग लक्षात आलं म्हणते नंदाची आपोरे. कधी चोरी केली कळलं नाही त्याचं लागलं महाराज. चित्त भगवंताकडे लागलं महाराज. तसं तर मन कधी लागत नाही. मनाचे 4 भाग झाले महाराज. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे 4 भाग चित्ताचे असताना फक्त मन देवाला द्यायचं. अर्जुना मन माझी या भजनी सर्वत्र नमस्कारी म्हणजे गाते. बस संपलं माझं प्रवचन, संपलं माझं कीर्तन, संपलं आपलं काल्याचं कीर्तन. 1-2 मिनिटं घेतो. मन ऐकत नाही आणि मनाने जर ऐकलं, मनाने जर ऐकलं तर पुन्हा माघारी येत नाही. एवढं सांगायचं. एवढं सांगायचं. ज्ञानेश्वर माऊली भजन घ्यायचं. ऐक चित्त चोरी नंदाच्या नंदाने किंवा आजी चोरी केली खरे एवढं बोलायचं. ऐक 22 वर्षाची मुलगी उपवर झालेली आहे, लग्नाला आलेली आहे. वडिलांनी सांगितलं बाळा तुझं लग्न करायचंय, तुझं लग्न करायचंय. मुलीनं सांगितलं बाबा मी लग्न करणार नाही, सासरी जाणार नाही, काही झालं तरी जाणार नाही, जाणारच नाही. बाबा मुलीनं सांगितलं मी जाणारच नाही. बाबानं सांगितलं बाळा असं करता येणार नाही, तू उपवर झाली, तुझे हात पिवळे केले पाहिजे, लग्न केलं पाहिजे, माझी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. मुलीनं सांगितलं बाबा तुम्ही लग्नाचं नाव घेतो, तुम्ही येरीचा रस्ता धरी नाही तर येरीचा रस्ता धरी. बाबांनी सांगितलं तुला लग्न तर करावं लागेल. एक काम कर, तू लग्नाला हा तो म्हण. लग्न झाल्यानंतर तुझ्या दररोज 4-4 मैत्रिणी पाठवून पण लग्नाला हा म्हण. मुलगी म्हणली बाबा काय हरकत नाही, मी लग्नाला हा म्हणते, लग्नाला हा म्हणते, पण माझं लग्न झाल्यानंतर माझ्या सगळं माझ्या मैत्रिणी पाठवतात का? पाठवणार म्हणजे झालं लग्न. लग्नात नाही झाली, मैत्रिणी पाठवल्या, मुलगी पाठीमागे आली. आता एकटीला जायचं. त्यावेळेस मुलगी म्हणली बाबा आता मी जाणार नाही, तुमचं ऐकलं, माझ्या मैत्रिणी जर बरोबर पाठवत असेल तर मी जाईल, नाही तर जाणार नाही. बाबांना सांगितलं ऐका बाळा दररोज आपल्यासाठी आता कोणी येणार नाही, तुला एकटीला जावं लागेल. तुझा भाऊ तुझ्या बरोबर पाठवतो, 4-5 दिवस राहील, तू पाठीमागे ये. 8 दिवस मी तुला न्यायला येतो. मुलगी गेली, भाऊ 2 दिवस राहिला. पुन्हा मुलीला सांगितलं 2 दिवस बाबाला पाठवतो. 4 दिवसांनी बाबा गेले, पुन्हा मुलीला घेऊन आले. 4 दिवस ठेवले. आता म्हणजे 8 दिवस जाऊन राहा, पुन्हा मी 15 दिवसांनी आले. मुलीला प्रपंचाची गोडी लागली.
प्रपंचाची गोडी लागली. जी मुलगी महाराज लग्न करायला तयार नव्हती, आरोटे बाबा त्या मुलीला प्रपंचाची गोडी लागली. 10, 20, 50, 40 वर्ष झाली. एवढ्या लवकर झाले का? झाले. पावणे 12 वाजता गेले. 40 वर्ष झाली. पोरं झाले, मोठाले झाले, शाळेत जायला लागले, मुलीचे पोरं कॉलेजला जायला लागले. आणि म्हातारे आता आई वडील व्रत काळाला पत्र लिहायला गेले. बाई सखू, तू आता काही जरी झालं ना, तू संसारात रमलेली, पण एकदा येऊन आम्हाला भेटून जा. त्यावेळेस सखून तिकडून सांगितलं पत्रामध्ये, बाबा मी आले असते पण पोरांच्या डब्याची सोय बसत नाही. बाबा मी आले असते पण यांच्या कॉलेजची यांच्या शाळेची सोय बसत नाही, शिक्षक त्यांची सोय बसत नाही, घरी गाय यांची सोय बसत नाही. मग बाबाच्या लक्षात आलं 35 वर्षापूर्वी ही सखू लग्न करून जायला नको म्हणत होती. आता 35 वर्षानंतर ही सखू माहेरी यायला नको म्हणते. का नको म्हणते? त्याचं कारण लाचावले लागली शेपुडी ते जीवे न सोडी. 35 वर्षापूर्वी ही मुलगी नको म्हणत होती लग्न करायला, सासरी जायला नको म्हणत होती. आता 35 वर्षांनी ती माहेरी यायला नको म्हणती, तिला वेळ नाही का? आता ते मन त्यावेळेस ऐकतच नव्हतं, पण आता त्या मनाने ऐकलं. मग आता कोठे जावे मन, आता ऐकलं ना त्यानं, आता घेताना बोल त्यानं, मग ते आता दूर जाऊ शकत नाही. तुमचे चरण देखलिया. चरण म्हणजे वाक्य, वाक्य म्हणजे महावाक्य, महावाक्य म्हणजे तत्वमसी महावाक्य. चरण या शब्दाचा अर्थ होतो वाक्य, आणि चरण म्हणजे महाराज बोध मिळाला. तुमचे चरण देखलिया, भाग गेला सिन गेला, गेला भाग गेला सिन गेला. परिणाम अवघा झाला आनंद, भाग गेला सिन गेला. 35 वर्षापूर्वी जी मुलगी सासरी जायला नको म्हणत होती, 35 वर्षाची ती मुलगी माहेराला यायला नको म्हणते. लाचावले लागली शेकोडी. आता चित्त चोरलंय, आता मन वेदलंय महाराज. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, ऐका आता मन वेदलंय, मन मोहिले रे, मन मोहिले. आता मन वेदलं गेले महाराज. कपाळी काजळ, डोळ्यामध्ये कुंकू, हळदीने मला भरला रे. आता नाही. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे. याचं कारण महाराज चित्त चोरी नंदाच्या नंदाने. किंवा महाराज ऐका, पाहती गवळणी तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची या पोरे. आता मन त्याला देऊन टाकलं, आता आमचा अधिकार राहिला नाही. तुका म्हणे आपला उपकारापुरता राहिला विशेष सद्गुरूच्या कार्या करता, भगवत चिंतन करता, नाम चिंतन करता. ज्ञानेश्वर काल्याचं कीर्तन म्हणलं की कृष्ण कन्हैया सांगावं लागतो. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. पण तुम्हाला कथा सांगायला तुम्ही काही एवढ्या आज्ञानी नाही, तुम्हाला हे सगळं कळतंय म्हणून ऐका. कृष्णाने अनेक खेळ खेळले आणि सवंगडी गोळा केले. काल्याचं कीर्तन 2 मिनिटातही सांगतात, पण काल्याचं कीर्तन 4 तास तरी पूर्ण. बुधवाड्याचं कीर्तन 4 तास चालायचं, 4 तास. आणि पाण्यावरल्या लाटा मारा. राहुरीच्या वेळेला बाप्पू गुरुजी मालुंजेकरांचं कीर्तन असायचं. बाप्पू गुरुजी मालुंजे काय महाराज कीर्तनाच्या लाटा चालायच्या, मोठे बाबा सांगायचे. बुधवाड्याचं ठरलेलं गवळणी होतं. तुडीवर तुडी गवळणी साथ निघाल्या. बुधवाड्याचं कीर्तन म्हणजे पाण्याच्या लाटा, समुद्राच्या लाटा. महाराज ते असं होतं महाराज. आसवाईसा पोटी आठवचे नाही, देहीच विधी भोगदशा. काल्याचं चरित्र अध्यात्म सांगायचं बरोबर. मी शेवटपर्यंत विद्यार्थी महाराज. म्हणून कन्हैया महाराज आपलं मन चोरलेलं आहे, कन्हैयानं चित्त चोरलेलं आहे. आपलं मन आता आपण त्याला देऊन टाकलं. आपल्याला आता काहीच अधिकार नाही महाराज. सगळे श्वास आपण त्याला देऊन टाकले, सद्गुरूला दिले, भगवंताला दिले महाराज. सगळे श्वास जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिना बाई मी विकत घेतला श्याम. आता सगळे श्वास त्याला दिले आणि त्याच्या मोबदल्यात आम्ही देव घेतला. हा काला आहे.
ऐका, सर्वत्र परमात्मा भरून उरलेला आहे. आमचा प्रभू तोच सांगतो आणि याला काला म्हणतात महाराज. जीव आणि शिवाचा काला करायला आपण निघालो, पण शास्त्र असं सांगतं जीव आणि शिव हे दोन नसून एकच आहे. फक्त भ्रांतीमुळे, अविद्येमुळे, अज्ञानामुळे जीव झाला, कल्पना प्राप्त झाली की वास्तवात महाराज तो जीव शिवच आहे. मग वंशी जीव लोके, याला जीवनामध्ये काला म्हणतात. हा काला साधू संतांनी केला, भगवंताने केला द्वापार युगामध्ये. काला करते संत जन आपल्या या निफाड तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे श्रीपाद बाबांचा हा जिल्हा आणि निफाड तालुका या तालुक्यामध्ये पिंपळगाव निपाणी असणारं गाव. भगवान प्रभू रामचंद्राचं सुंदर मंदिर आहे. श्रीपाद बाबा रामबाबांच्या मनमोहक मूर्ती आहे. आणि आता नवीन मंदिर पुढे उभं राहिलं. मारुतरायाचं महाराज मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं मनोरिद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पाठीमागे महाराज प्रभूजी आहेत आणि पुढे महाराज असणारे त्यांचे सेवक आहे. मारुतराय फार सुंदर मंदिर आहे. आज त्या मंदिराच्या पण या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा आहे, जीर्णोद्धार आहे आणि 13वा वर्ष या सप्ताहाचं आहे. संपलं माझं कीर्तन. 13 वर्ष झाली मंदिर झालं महाराज, पण तसं नाही झालं. काही मंडळींना खूप कष्ट घ्यावं लागलेलं आहे. एक वाक्य सांगून जातो, बॅटिंग करणारा बॅट्समन ग्राउंडवर येतो, झिरो करतो किंवा शतक करतो महाराज. बॅटिंग करणारा बॅट्समन ग्राउंडवर येतो, 10 रन करतो, 50 रन करतो, अर्धशतक करतो, कदाचित शतकही करतो महाराज. पण बॅट्समन एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, ज्याने हे ग्राउंड बनवलं महाराज त्यांनी फार कष्ट घेतलेलं आहे आणि तो ग्राउंडवाला दिसत नाही महाराज. अरे माझ्यासारखे बॅटिंग करणारे येतील, 2 तास बॅटिंग करून निघून जातील, पण हे बॅटिंग करण्याकरता ज्यांनी हे ग्राउंड बनवले ना, ज्यांनी हे वातावरण बनवलं ना, त्यांच्याकरता टाळी वाजवली पाहिजे. त्यांनी हाडाचं कार्य केलं, रक्ताचं पाणी केलं महाराज, रात्रीचा दिवस केला. एक एक घडवण्याकरता घरी जाऊन महाराज कीर्तन प्रवचन सांगितलं लोकांना. कीर्तन सांगणं, प्रवचन सांगणं हा परमार्थ नाही आहे. कीर्तन प्रवचनाचे विचार जीवनामध्ये महाराज जगणं, अनुभूती देणं हा परमार्थ आहे. सांगणारे भरपूर आहेत महाराज. म्हणून एक एक माणूस घडवण्याकरता फार कष्ट ज्यांनी घेतलंय ना महाराज. आमच्या आदरणीय श्रीपाद कन्या वृषालीताई गडकर असतील, आमचे प्रकाश काका असतील, आज आपल्यामध्ये नाही. काकांची आठवण आपल्या सर्वांना येते, पण काही पाठीमागच्या काळामध्ये काकांच्या ठिकाणी उपस्थिती असायची. महाराज इमारत मोठी झालेली संप्रदायाची आपल्याला दिसत असते, पण इमारत मोठी होण्याकरता महाराज बऱ्याचशा दगडांना महाराज पायामध्ये घालून घ्यावं लागतं. इमारतीचा डाल डोलारा दिसतो आम्हाला, मंडप दिसतो, सिस्टीम दिसते, गायक वादक दिसतात, हे सगळं वैभव दिसतं. मंदिराचं एवढं महाराज सगळं वैभव दिसतं, पण पायामध्ये जे दगड आहेत महाराज दिसत नाही. पण योगदान त्यांचं फार मोठं आहे. ज्ञानदेवी रचिला पाया दिसत नाही, म्हणून त्यांना कधी विसरू नका. हंस ब्रह्मात्मा दत्त नारायण लक्ष्मण बलवीन सकानंद शांतामाईच्या साधू संतांनी महात्म्याने आपल्याकडे हे करून ठेवलंय, त्यांना जीवनामध्ये कधी विसरायचं नाही. आपल्यामुळे आपल्या संप्रदायाला, सद्गुरूला, ज्ञानोबा तुकोबारायांच्या तत्वज्ञानाला महाराज कधी धक्का लागेल असं आपल्याला कधी कर्म करता कामा नये. जाता जाता 98% मार्क जर पाडले तर महाराज मुलाच्या आई वडिलांचं नाव मोठं होत असतं. तसं आपण जर चांगलं आचरण केलं तर लोक विचारत असतात कोणाचं कीर्तन करायचं, बाबाचं नाव. तुमच्या बापाचं मोठं होणार आहे, पण त्याच्याकरता मुलाला चांगले मार्ग पाडावं लागतात. मुलाचं महाराज एकच कर्तव्य आहे, आई बापाचं नाव मोठं करायचं का मातीत घालायचं. 98% मार्क पाडले तर श्रीपाद बाबाचं नाव मोठं होईल. आणि ऐका, या कपड्याला डाग लागेल जर असं आचरण घडलं तर संप्रदायाला धक्का लागेल. म्हणून माझ्याकडून कसं आधी महाराज आचरण घडू नये असं देवाला कधी कधी विनंती करत चला. मला बऱ्याच वेळा विचारलं जातं, बनकर महाराज तुम्ही कीर्तन कशाकरता करता, तुमचं कीर्तन करण्याचा हेतू काय आहे? म्हणलं मी पैसे कमवण्याकरता तर कीर्तन करतच नाही, मग मानवमानाकरता करता का? दररोज तुमच्या सारख्यांचा दररोज महाराज 4-4 हार गळ्यामध्ये येतात, काय करायचं मला मानवमानाचं? मग मानवमानाकरता कीर्तन नाही, पैसे कमवण्याकरता कीर्तन नाही, मग कीर्तन करता कसा करता? ऐका भगवान बाबा, माझं कीर्तन एकाच कामा करताय, माझ्या गळ्यातली माळ मरेपर्यंत शेवट जावा याच्याकरता माझं कीर्तन आहे महाराज. नदी वाहत असताना महाराज सागराला जाण्याकरता तुका म्हणे गंगा, पण ते सागराला जात असताना महाराज अनेकावर वार करते, तसं माझ्या बरोबर जे त्यांना मी घेऊनच चालणार आहे महाराज. म्हणून माझी माळ मला सुरक्षित केलं न्यायची आहे. आपुली आपण करा सोडवण, आणि हे करत असताना आपण तरणार नव्हे ते नवल उद्धरी कुल अनेकांचे जे जे आपणास ठावे, असं परमार्थातलं कार्य जीवनामध्ये करा. फार मोठं कार्य आपल्या परिसरामध्ये उभं राहिलं. ज्यांनी महाराज योगदान दिलं त्यांना वंदन करतो. झालेली सेवा सच्चिदानंद श्रीपाद बाबा विश्वेश्वर ज्ञानेश भगवान अखिल कोटी जगदानी पांडुरंग परमात्मा छत्रपती शिवाजी महाराज, पारणे तालुका गोष्टी जळगाव महाराज, भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणी, मारुतीरायांच्या चरणी सेवा समर्पित करतो. तुम्ही सर्वांनी मला गोड साथ दिली. सर्व टाळकळबंद संप्रदाय
साप्ताहिक अन्य संप्रदायिक महाराज मंडळी गुरुजन मंडळी आमचे गुरुबंधू अनंतभाऊ असतील सगळे टाकाळकर परिवार असेल माझं परम भाग्य आहे आमचे हरिभक्ती परायण संप्रदायाचे भूषण तुकारामजी महाराज भोगी आदी अधिकारी कीर्तनाला उपस्थित आहेत आमचे श्रीपाद कन्या भागवताचार्य महाराज खानदेशात असणारे एक रत्न आमच्या धनश्रीताई आहे गणेश भाऊ आहेत शहाजी महाराज थोरात आहेत मृदंगाचार्य अतिशय गोड आहेत संवादिनी गोड आहे साऊंड सिस्टीम अतिशय गोड आहे आमच्या आदरणीय गुरुवर्य आमच्या गायकवाड ताई माझ्यासमोर बसलेले आहेत त्यांच्या पुढे जास्त बोलणं उचित ठरणार नाही सेवक हे सांगितले करावे काम भारत त्यांनी जीवनामध्ये पारमार्थाला प्रथम स्थान दिलं आणि प्रपंचाला दुय्यम स्थान दिलं आपल्याही जीवनामध्ये पारमार्थाला पहिला क्रमांक द्या आणि दुसरा क्रमांक मग प्रपंचाला दिला तरी चालेल झालेले सेवा श्रीपाद माऊलींच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम सिंकेला वेले दुरे होतो तिघांचे विवरे आम्ही बळी विरगाडी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल करा